नमस्कार मंडळी. मी अंकिता सुरगडे काटकर, मराठी कट्टा जर्मनी एफाऊच्या प्रकल्प कल्पकृत्व 2020 च्या व्हर्च्युअल कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आजचा आपला विषय आहे अभिनय कल्लोळ. नाट्य प्रवासातला अनुभव, नाटकाचे महत्त्वपूर्ण घटक, असंख्य गमती जमतींचा खजिना आणि एवढंच नव्हे तर सुप्रसिद्ध नाटकांमधील प्रयोग. महाराष्ट्र हा नाट्यवेडा प्रदेश म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्राला नाटकांची प्राचीन व समृद्ध परंपरा आहे. मराठी नाटकांची सुरुवात संगीत रंगभूमीपासून झाली. विष्णुदास भावे यांना मराठी संगीत रंगभूमीचे जनक मानले जाते. 1843 मध्ये सांगली येथे विष्णुदास भावे यांच्या सीता स्वयंवर या नाटकातून मराठी संगीत रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली गेली. मराठी जनमानसात संगीत नाटकाचे प्रेम खऱ्या अर्थी रुजवण्यात बळवंत पांडुरंग उर्फ अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी मोलाचे प्रयत्न केले. व्यावसायिक मराठी संगीत नाटकाची सुरुवात अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या संगीत शांकुतल ने झाली. संगीत रंगभूमी हा मराठी रंगभूमीचा सुवर्ण काळ मानला जातो. अनेक दिग्गज नाटककार, दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक, अभिनेते, गायकांनी मराठी संगीत रंगभूमी समृद्ध केली आणि आपल्या प्रतिभेचा व कर्तृत्वाचा ठसा उमटवला. मराठी संगीत रंगभूमी आणि नाट्यपदे ही मराठी रसिकांच्या मर्मबंधातील ठेव आहे. ह्या सुप्रसिद्ध नाटकांचं सादरीकरण करण्याची संधी मिळणे हे भाग्य. अनुभव व्यक्तीला खूप काही शिकून जातो असं म्हणतात आणि तुमच्या माझ्यासारख्या तरुण पिढीने नक्कीच अशा अनुभवी कलाकारांच्या मार्गदर्शनाच्या मदतीने आपल्या नाट्य परंपरेचा वारसा पुढे चालू ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. रोजच्या दैनंदिन दिवसातील कामं, कर्तव्ये, संसार सांभाळून दुसऱ्या गावात ड्युटी झाल्यावर प्रयोगाला जाणे हे एका हाडाच्या कलाकाराचे लक्षण हो ना मंडळी? असेच एक कलाकार आज आपल्याला त्यांच्या नाटकातले अनुभव, त्यांचा प्रवास, नाटकातल्या महत्त्वपूर्ण घटकांची ओळख करून द्यायला आपल्यासोबत उपस्थित आहेत. त्यांचे नाव डॉक्टर विश्वंभर पुंडलिक काटकर. डॉक्टर विश्वंभर पुंडलिक काटकर, तुमचा आमच्या मराठी कट्टा जर्मनीच्या कुटुंबात सहर्ष स्वागत आहे. सर, मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही तुमची ओळख आमच्या प्रेक्षकांना करून द्यावी आणि नाटक क्षेत्रातील तुमची आवड कशी निर्माण झाली ह्याबद्दलही सांगावे. नमस्कार. सगळ्या रसिक प्रेक्षकांना पहिल्यांदा मी नमस्कार करतोय. आणि एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपला मराठी कट्टा जर्मनी ज्यांनी या सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलंय त्या सगळ्यांचा मी सगळ्यात प्रथम आभार मानतो. एक अतिशय सुंदर कार्यक्रम अशा प्रकारे तिने आपल्यासमोर मांडण्यासाठी मला इथं बोलावलंय, त्याच्यासाठी मी आणखीन एकदा त्यांचा आभार मानतो. माझी ओळख करून द्यायची म्हणजे माझं नाव आता अंकिताने सांगितलंच, डॉक्टर विश्वंभर पुंडलिक काटकर. माझं जन्मगाव वेंगुर्ला, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. तिथं मिशन हॉस्पिटलमध्ये माझा जन्म झाला. मी लहानाचा मोठा इचलकरंजी इथं झालो. यंत्रमागाचं गाव किंवा औद्योगिक शहर, मोठं शहर आहे ते. सगळ्या जणांना त्याची मँचेस्टर ऑफ महाराष्ट्र म्हणून ओळख आहे. त्या ठिकाणी कलेचा सुद्धा वारसा खूप मोठा आहे. बाळकृष्ण भाऊ इचलकरंजीकर वगैरे, घोरपडे नाट्यगृह इचलकरंजीचं खूप समृद्ध नाट्यगृह आहे. तर या ठिकाणी मी लहानाचा मोठा झालो. नाटकाचा तसा परिचय माझा लहानपणापासून झाला असं म्हणायला हरकत नाही. संगीताचा वारसा मला माझ्या आईवडिलांच्याकडनं मिळालाय असंही म्हणायला हरकत नाही. कारण माझी आई कोकणातली, म्हणजे कुडाळ, सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं कुडाळ, त्या ठिकाणची माझी आई. ज्या ठिकाणची आपल्याला माहिती आहे समृद्ध संगीतकार वसंत देसाई, चित्रे खानोलकर यांच्यासारखे दिग्गज ज्या ठिकाणी निर्माण झाले, ज्या मातीत निर्माण झाले, त्याच मातीत माझ्या आईचा जन्म झाला होता. आई माझी तिथंच वाढली. त्यामुळे नाटकांचा तिचा परिचय होता. लहानपणापासून ती नाटकात बऱ्यापैकी काम करायची. माझे वडील सुद्धा नाटकात काम करायचे. योगायोगाने माझे वडील सुद्धा कुडाळला इथं नोकरीच्या सुरुवातीला होते. त्यावेळेला चित्रे खानोलकर आपल्याला माहिती आहेत, एक नाटककार, कथाकार, कवी
कवी म्हणजे त्यांची आरती प्रभू म्हणून कवी म्हणून त्यांची ओळख आहे. तर अशा चित्रे खानोलकरांच्या घरी माझे वडील नोकरीला असताना तिथे राहायचे आणि त्यांची आई वडिलांना मासे स्वच्छ करून घालायची, एवढा त्यांचा घनिष्ठ संबंध होता. तर चित्रे खानोलकरांचं पहिलं नाटक एक दिवस येईन नावाचं होतं, ते माझ्या वडिलांनी स्टेजवर आणलेलं होतं. त्यामधली महत्वाची भूमिका वडिलांनी मी केलेली होती आणि त्यांच्या बायकोची भूमिका त्यावेळेला पूर्वी स्त्री पात्र पुरुषच करायचे, त्यावेळेला स्त्रिया मिळायच्या नाहीत. मग त्यावेळेला त्यांनी चित्रे खानोलकरांनी स्वतःच ती एक स्त्री पात्राची भूमिका केलेली, स्त्रीपात्र केलेलं होतं. अशा प्रकारे एक नाट्यसंस्थेशी संबंधित मी असल्यामुळं आणि इचलकरंजीमध्ये बऱ्यापैकी नाट्यसंस्था कार्यरत आहेत. खूप सुंदर सुंदर नाट्यसंस्था आहेत. निष्पाप थिएटर, आकृती, परत आमचं स्मृतिगंध कला अकादमी. तर इचलकरंजीमध्ये लहानपणापासून ह्या लहान लहान संस्थांची असा मी संबंधित होतो आणि नंतर कॉलेजात गेल्यानंतर काका किशाचा हे पहिलं नाटक आम्ही स्टेजवर कमर्शियल आणलं, म्हणजे तिकिटं लावून त्याचे प्रयोग केले होते. निष्पाप थिएटर्सतर्फे नाटक सादर करण्यात आलं होतं. त्यामध्ये अ, अ, चांगले चांगले कलाकार होते आणि आमचे एक फाटक सर म्हणून आहेत, जे त्याचे निर्माते आणि अ, इचलकरंजीतले एक प्रथितयश कलाकार असं म्हणायला हरकत नाही, ते फाटक सर. त्याचबरोबर आमचे एक दिग्दर्शक इचलकरंजीतला खूप मोठे दिग्दर्शक होते, एम ए कुलकर्णी सर, अण्णा जगताप, या सगळ्यांच्या पठडीत मला योगायोगानं राहायचा संबंध, योगायोगानं राहायची संधी मिळाली. यांच्या बरोबर मी घडत गेल्यानंतर मला नाटकाची अतिशय किंवा निरातिशय प्रेम असं निर्माण होतं. नंतर मी सांगलीमध्ये शिकायला गेलो. सांगलीत काही अंशी नाटकांशी संबंधित होतो, एकांकिका वगैरे अशा. आणि नंतर साताऱ्यात ज्यावेळेला मी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलो, त्याच्यानंतर माझा पुन्हा जोरात नाटकांशी संबंध आला. कॉलेजमधली नाटकं किंवा बाहेर एकांकिका स्पर्धा. आमच्याकडे शाहू कला मंदिर तर्फे साताऱ्यामध्ये अतिशय प्रसिद्ध एकांकिका स्पर्धा घेतल्या जायच्या. त्यामध्ये दरवर्षी आमची एकांकिका स्पर्धेला असायची आणि नक्कीच बक्षीस घेऊन आम्ही यायचो. आमच्या ग्रुपमध्ये अत्यंत उत्कृष्ट हरहुन्नरी कलाकार तर होतेच होते, पण प्रसंगी स्वतःही लिहिण्याचं मागं पुढे हटणारे नव्हते. आमच्याकडे एक रवींद्र खाटकर म्हणून मित्र होता. एक वेळेला त्यानं आम्हाला ऐनवेळेला एकांकिका, एक सुंदर एकांकिका लिहून दिली होती, सिम्पली मिरॅकल नावाची. मुद्दाम याचा उल्लेख अशासाठी करतोय की सिम्पली मिरॅकलमध्ये एकही डायलॉग नव्हता. ही अख्ख्या एकांकिका पूर्ण हावभावावर आणि अभिनयावर अवलंबून होती आणि त्या एकांकिकेला सुंदर, म्हणजे आम्हाला त्यावेळेला अशी पहिली आणि याची बक्षिसं मिळालेली होती. अच्छा. इंटरनेट कनेक्शन आहे ऐकू येते. तर अशा प्रकारे त्या एकांकिका स्पर्धा आमचा एक त्यावेळेला एक म्हणजे रमेश पवारांची क्यू नावाची एक एकांकिका होती. त्यामध्ये मी एक काम केलेलं होतं. मालवण्याची भूमिका केली होती. वेड्याची भूमिका होती ती. आणि ती भूमिका एवढी उत्कृष्ट त्यावेळेला ठरली होती, की त्यावेळेला मला एक ॲक्टिंगचं म्हणजे अभिनयाचं प्राइज मिळालं होतं. ते माझं पहिलं बक्षीस स्टेजवरचं. त्याच्यानंतर आम्ही असे गंमत म्हणून इथे उल्लेख करू इच्छितो, की त्यावेळेला आम्ही असं ठरवलेलं होतं, की दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपल्याला जर एकांकिकेला बक्षीस मिळालं, तर आपण चालत पुण्याला जाणार आहोत. आणि आमचा ग्रुप खात्री होती आम्हाला एकांकिकेला बक्षीस मिळायचं आणि जायच्या तयारीनेच आम्ही आलो होतो. आणि तसं झाल्यानंतर आम्ही चालत पुण्याला गेलो होतो. 2 दिवस आम्ही चालत गेलो होतो आणि पुण्यापर्यंत पोहोचलो. तर अशा प्रकारे आमचा नाटकाचा प्रवास झाला. त्याच्यानंतर मग साताऱ्यात मी मेडिकल ऑफिसर म्हणून नंतर जॉइन झालो गव्हर्नमेंटमध्ये आणि त्याच्यानंतर कासेगाव इथं आलो. कासेगावमध्ये सुद्धा एक बाळ कासेगावकर, कैलासवासी बाळ कासेगावकर नावाची एक नाट्य मंडळी म्हणून नाट्यसंस्था आहे, जी आपल्याला माहिती असेल की बाळ कासेगावकर एक गाव बाराभान गडी सोंगाड्या वगैरेचे लेखक होते. आणि तमाशापट शांताराम बापूंनी जे तमाशापट केले त्याचे ते लेखक, तसे उत्कृष्ट कलाकार स्वतःही होते आणि ते लेखक होते. आणि त्यांचा मुलगा आमच्याबरोबर काम करायचा, उत्कृष्ट कलाकार होता, तो दिलीप वेणा होता. त्या नाट्यसंस्थेतून आम्ही बऱ्यापैकी नाटकं केली. श्रीमंत, मुंबईचा जावई किंवा 21व शतक जिंदाबाद, भरपूर नाटकं केली. आणि ही नाटकं सगळी आम्ही राज्य नाट्य स्पर्धेला नेत होतो. सांगलीला राज्य नाट्य स्पर्धा होत्या, त्यावेळेला आम्ही तिथे नेत. त्याच्यानंतर परत इचलकरंजीला माझी इचलकरंजीच्या जवळ बदली झाल्यानंतर इचलकरंजी इथं माझा स्मृतिगंध कला अकादमीशी संबंध आला आणि मग संगीत नाटकांना माझी सुरुवात झाली. आणि त्या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट आमची संस्था होती ती स्मृतिगंध कला अकादमी. अतिशय हरवणारी आणि सगळे जे कलाकार होते हे सगळे कलाकार स्वतःच्या कार्यक्षेत्रात एवढं उत्कृष्ट जबाबदारीची कामं असताना ती सगळी कामं सांभाळून ते आपल्या आपल्या योगदान या नाट्यसंस्थेत द्यायचे आणि मनापासून सगळेजण एवढी तुटून पडून काम करायची. अतिशय उत्कृष्ट सगळ्यांची सहभाग होते. त्यामुळे नाटक करायला सुद्धा खूप मजा यायची. आणि त्यावेळेला आम्ही दरवर्षी दिल्लीला स्पर्धेला जायचो. बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाच्या तिथे स्पर्धा असायच्या पहाडगंजला, दिल्लीला. आणि त्या ठिकाणी आम्ही दरवर्षी नाटकं न्यायचो. संगीत कल्लोळ, हे संगीत संशय कल्लोळ,
मत्स्यगंधा, एकच प्याला, अबोगी, देव देनागरी धावला वगैरे बऱ्यापैकी नाटकं आम्ही त्या ठिकाणी नेली होती. हं. अशा प्रकारे माझा नाटकातला प्रवास सुरू झाला. प्रवास सुरू झाला. अच्छा. तर मंडळी आपल्या सर्वांच्या लक्षात आलंच असेल, की कलेबद्दल ओढ, आवड, निर्माण निर्माण होण्याकरिता घरातील संस्कार, आजूबाजूचं वातावरण, आपल्याला मिळत जाणाऱ्या संधी आणि आपलं झालेलं कौतुक, हे सर्वच आपल्याला एखादी कला आवडते की नाही आणि ती पुढे जपायची की नाही हे ठरवतं. म्हणून आलेल्या संधीचा वापर करावा, वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करावा, ही अमूल्य शिकवण आज डॉक्टर काटकरांनी त्यांच्या प्रवासातून आपल्याला दिलेली आहे. सर, आम्हाला तुमच्याकडून नक्कीच ऐकायला आवडेल, की तुम्ही कोणकोणत्या नाटकांमध्ये प्रयोग केले आहेत आणि अ, ही नाटकं कुठे-कुठे गेली आहेत? काही नाटकं राष्ट्रीय स्तरावरही केली आहेत का? आता मगाशी सांगितल्याप्रमाणे कासेगावला गेल्यानंतर म्हणजे आधी तर आम्ही त्या राष्ट्रीय स्तरावर म्हणजे अशा स्पर्धातलीच भाग घ्यायचो. आम्ही राष्ट्रीय हं, स्पर्धा हं. ज्या असायच्या त्याच आम्ही भाग घेतो. अमेच्युअर थिएटर म्हणतो आपण किंवा हौशी कलाकार हं, हं. असे आम्ही होतो. सगळेजण ह्याच्यातले जे होते ते काय आम्ही कमर्शियलला कुठलं नाटकं करत नव्हतो. हं, हं. ती हौशी म्हणून केलेली सगळ्या जणांनी एकत्र येऊन आपल्या व्यापातनं सगळे व्याप सांभाळून एक आनंद मिळावा, आपल्याला एक आवड आपली जपायची म्हणून सगळेजण आपापले उद्योगधंदे, आपापली कामं सगळी सांभाळून हे सगळेजण कलाकार त्यामध्ये सहभाग घ्यायचे आणि आम्ही सगळेजण कामं करायचो. प्रसंगी सगळे स्वतःच्या खिशातले पैसे घालून याच्यासाठी अर्थातच नेपथ्याला बाकीचे बाहेरचे जर काही कलाकार नट्या आम्हाला गावात मिळायच्या नाही त्यावेळेला. हं, अशा हं. वेळेला नट्यांना बाहेरचे पैसे देऊन त्या आणायला लागायच्या. तर त्यांना वेगळे पैसे द्यायला लागायचे. संगीतासाठी कधी-कधी काही इन्स्ट्रुमेंट आणली, काहीतरी वेगळं त्यावेळेला आणलं तर त्याच्यासाठी. वेशभूषेसाठी वेशभूषा आम्हाला प्रत्येक वेळेला भाड्यानं आणायला लागायची. त्याच्यासाठी पैसे लागायचे. या सगळ्यासाठी आम्हाला जे जाणे-येणे खर्च किंवा एकत्र राहण्यासाठी खर्च, या सगळ्यासाठी आम्हाला जे पैसे लागायचे, ते सुद्धा स्वतःच्या खिशातनं आम्ही घालायचो. हा एक वेगळा भाग झाला. आणि वेगवेगळ्या प्रकारची नाटकं म्हणजे मगाशी सांगितलं, की गद्य नाटकं जी केली त्यात श्रीमंत केलं, चांदणी शिंपीचा जा, मुंबईचा जावई हं, हं. किंवा वेदना, हं, हं. 21 शतक जिंदाबाद भरपूर अशी नाटकं केली होती आणि ही सगळी आम्ही राज्यनाट्य स्पर्धेला नेत होतो. त्यावेळेला आमच्या सांगली जिल्ह्यातनं केलेली राज्यनाट्य स्पर्धेला जायची नाटकं ती सांगली जिल्ह्यात जायची. म्हणजे सांगलीत जायची. दीनानाथ मंगेशकरला हं, हं. नाट्य स्पर्धा व्हायच्या आणि त्या ठिकाणी आम्ही नाटकं करायचो. आणि त्याच्यानंतर इचलकरंजीला गेल्यानंतर सुद्धा संगीत नाटकं जी होती, संगीत हं, हं. नाटकात आम्ही तिथे इचलकरंजीला संगीत नाटकं करायचो आणि संगीत नाटकांची स्पर्धा जी होती ती पण राज्यनाट्य स्पर्धा सांगलीतच व्हायची. आणि आम्ही सांगलीत संगीत तिथल्या नाट्य स्पर्धेला तिथे जायचो. त्याच्याबरोबर आम्ही बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ आता दिल्लीला जायचो हं, आणि हं. प्रत्येक नाटक आम्ही दिल्लीला नेले आणि प्रत्येक नाटक आमचं पहिलंच आलेलं आहे. मला अभिमानाने सांगायला आवडेल, की प्रत्येक नाटक आम्हाला प्रत्येक नाटकात पहिलं बक्षीस मिळत गेलं. संगीत संशय कल्लोळ त्याच्यामध्ये वैशाख भूमिका केलेली होती मी. त्याच्यानंतर अबोगी त्याच्यामध्ये एक विलनची रोल होता वसंतराजचा जो मध्यवर्ती भूमिका आहे ती. हं, हं. ह्याच्यातले देव देनागरी धावलामध्ये सुदामेची भूमिका, त्यानंतर मत्स्यगंधेमध्ये भीष्माची भूमिका अशा सगळ्या भूमिका मध्यवर्ती भूमिका बऱ्यापैकी त्या मला करायला मिळालेल्या होत्या. रोज नाटकामध्ये सुद्धा तशाच प्रकारची भूमिका केली होती सीमांतमध्ये रघुवीरची वगैरे. तर अशा प्रकारे या भूमिका मला मिळत गेल्या. एक तर परमेश्वरपणे एक थोडीशी पर्सनॅलिटी होती किंवा माझं पाठांतर चांगलं असायचं. या सगळ्याचा मला एक फायदा झाला आणि ह्या मला अशा भूमिका मिळत गेल्या. मिळत गेली. बरं. भूमिकांनी मला जसं एक आनंद दिला, तसा मला सुद्धा भूमिका करताना खूप आनंद मिळाला आणि त्या भूमिकात सुद्धा मला खूप अ, एक स्वतःला एक्सप्रेस करण्याची संधी मिळत गेली. हं, हं. नोकरीत असताना एवढ्या सहजासहजी हे करणं तसं अवघड होतं. म्हणजे नोकरी दिवसभर आम्हाला कामं करायला लागायची दिवसभर. आता मी गव्हर्नमेंटमध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून होतो. त्यामुळे एक तशी 24 तास म्हणजे 24 अवर्स अराउंड दी क्लॉक ड्युटी असंच आम्हाला एक बंधनकारक असतं. हं. रात्री अपरात्री सुद्धा आम्हाला दररोज डिलिव्हरी यायच्या, मेडिकल लीगल केसेस यायच्या, मारामारीच्या किंवा काहीतरी ॲक्सिडेंटच्या केसेस यायच्या. असं सगळं करून सुद्धा आम्ही वेळेत जाऊन तिथं काही ना काहीतरी धडपड करून एखाद्या वेळेला खूपच हे झालं तर कधीतरी चुकायचं. पण एरवी ज्या वेळेला म्हणजे असं हे नव्हतं आम्ही स्वतः धडपड करून तिथे जाऊन त्या नाटकाच्या तालमी आम्ही करायचो. मी तसं नाही माझ्याबरोबर जे सगळे सहकलाकार होते, ते सुद्धा प्रत्येकजण उद्योगधंदे करून येत होते आणि मनापासून हे करत होते म्हणून या सगळ्या गोष्टी आम्हाला करता आल्या. खरंच आहे. एवढं जीव ओतून एखादी कला सांभाळणं खरंच कौतुकास्पद आणि खूप इन्स्पिरेशनल. तर सर काही वेळेपूर्वी ह्याच्यात तुम्ही खरं तर सांगितलं मुद्दाम हं, हं. मुद्दाम एक मला उल्लेख करावा वाटतोय, की फक्त स्वतःची धडपड असून नाही बघत याला. हो, हो. आपल्या कुटुंबाची सुद्धा घरातल्या सगळ्या जणांचा त्याच्यात सहभाग असतो. मी नक्कीच. रात्री म्हणजे ड्युटी करून मी बाहेरनं इचलकरंजीला जात होतो त्यावेळेला मी पेठ वडगावला राहतो. पेठ वडगावला राहत असताना तिथनं इचलकरंजीचं अंतर 25-30 किलोमीटर आहे.
हो. मी तिथपर्यंत यायचो, आल्यानंतर परत रात्री 8-9 ला पोहोचल्यानंतर घरात एक कपभर चहा प्यायचा आणि तसाच तसा मी इचलकरंजीला जायचो. इचलकरंजीतनं रात्री 12-1 वाजता कधीतरी घराकडे परत तालीम करून यायचो. त्याच्यानंतर मी जेवायचो. ह्यात सगळ्यात माझ्या म्हणजे उल्लेख करावा लागेल मला, की माझे आई-वडील जसे थांबायचे तशी माझी बायको सुद्धा जेवायला बऱ्याचदा थांबायची. जेवायला थांबून त्याच्यापुढे हे सगळं उरकायचं. हे हो. सगळ्या जणांची मदत मला होती. नक्कीच, येस. नक्कीच. तर सर काही वेळेपूर्वी तुम्ही अभोगी, संशय कल्लोळ, मत्स्यगंधा, देवदी हं. नागरी धावला अशा काही नाटकांचा उल्लेख केला. तर ह्या नाटकांमधली तुमची आवडती भूमिका हं. कोणती? आणि ती भूमिका तुम्ही आम्हाला करून दाखवाल का? हं, हं, हं. नक्कीच करून दाखवायला आवडेल. तशा कुठलीही भूमिका अभिनेत्याला म्हणजे आवडत असते. अभिनेत्याला असताना आवडणारी जशी त्याच्यावर तो स्वतःच्या लेकरांच्यावर करतो तसं प्रेम करत असतो आणि तेवढा हो. त्या भूमिकेत एक परक आहे हा प्रवेश म्हणतो तसं त्या भूमिकेत आपण शिरलो तेव्हा भूमिकेत राहिलो तरच त्या भूमिकेला आपण न्याय देऊ शकतो आणि तेवढी ताकदीने ती भूमिका करू शकतो. हो. पण त्यात सुद्धा मला एक भूमिका खरंच लक्षात राहते म्हणजे जास्ती आवडलेली भूमिका होती तुम्ही विचारलेत तसं. मत्स्यगंधामधली, संगीत मत्स्यगंधामधली त्यातली मध्यवर्ती भूमिका होती ती भीष्माची भूमिका होती. हं, हं. सगळ्याच भूमिकांच्यावर मी मगाशी म्हटलं तसं प्रेम केलं. पण या भूमिकेवर माझं तसं निरातिशय प्रेम होतं. खूप वेगळी भूमिका होती. भीष्माच्या बाबतीत ती म्हणजे त्यानं तेवढी प्रतिज्ञा करून ती भीष्म प्रतिज्ञा ठरली. त्यानं आयुष्यभर ते सांभाळलं. खूप वेगळी भूमिका होती. ठीक आहे. मी तुम्हाला त्या भूमिकेतला अ, एक स्वगत ज्याला सॉलोकी असं म्हणतात. एक स्वगत त्या भीष्माचं तुम्हाला करून दाखवतो. 1999 साली मी मगाशी सांगितलं तसं हे संगीत नाटक आम्ही दिल्लीला नेलेलं होतं आणि दिल्लीला ह्या नाटकाला अर्थातच पहिलं बक्षीस पण मिळालेलं होतं. ह्या नाटकातली भूमिका आहे. मी तुम्हाला ती करून दाखवतो. अगदी. सज्ज आहोत, तयार आहोत. येस. इर्षाद वगैरे म्हणत नाही. आता जी मी भूमिका करणार आहे, त्याच्याशी थोडंसं म्हणजे त्याच्या एक पार्श्वभूमी त्याची म्हणता येईल, ती मी तुम्हाला मुद्दाम सांगतोय. म्हणजे तुम्हाला ती भूमिका काय आहे ती कळेल. भीष्म महाभारतातली भूमिका असल्यामुळे महाभारत आता बऱ्यापैकी सगळ्या जणांना सर्वश्रुत आणि सगळ्या जणांनी ती मालिका बघायची टीव्हीवर. त्यामुळे बऱ्यापैकी सगळ्या जणांना माहिती असलेली भूमिका आहे. आहे ना, असं मी गृहीत धरतो की सगळ्या जणांना ती बऱ्यापैकी माहिती आहे. तर भीष्म हा राजा शंतनूचा मुलगा. शंतनू आणि गंगा, गंगापुत्र भीष्म असाच तो फेमस आहे. तर शंतनू आणि गंगेचा मुलगा म्हणजे भीष्म. भीष्माचं पूर्वाश्रमीचं नाव देवव्रत होतं. शंतनू हा गंगेच्या प्रार्थनेसाठी तिथे गेल्यानंतर गंगेचं सौंदर्य गंगेचं प्रत्यक्ष रूपात ज्यावेळेला मनुष्य रूपात समोर येते त्यावेळेला तिच्या तो प्रेमात पडतो आणि तिला तो लग्नाची मागणी घालतो. गंगा शंतनूला अशी अट घालते की तुझ्यामुळं जी मला मुलं होती ती मुलं तू एकतर ते मुलांना सांभाळायचं जर असेल तर एक म्हणजे पहिला मुलगा जो कुठलाही मुलगा जर तू सांभाळायचा ठरवला तर तुला मला सोडून द्यावा लागेल आणि मला जर ठेवायचं असेल बरोबर किंवा मी जर तुझ्याबरोबर राहायची इच्छा असेल तर तुला मुलाला सोडून द्यावा लागेल आणि मुलाला जर ठेवायचं असेल तर मी तुझ्यापासून निघून जाईल. आणि शंतनूला ही अट मान्य करावी लागते. तो ती अट मान्य करतो आणि गंगेबरोबर लग्न करतो. त्याचा खूप सुखाचा संसार होतो. आता अष्टवसूंना वशिष्ठ मुनींनी एक शाप दिलेला असतो. त्यामुळे त्यांना मनुष्य जन्मात जन्म घ्यायचा असतो. आणि ते ह्या शंतनूची आणि गंगेची जन्म घेण्यासाठी ह्यांची निवड करतात. आणि उत्कृष्ट प्रजाहित दक्ष असा त्या अतिशय उत्कृष्ट राजा म्हणून गणला गेलेला आहे शंतनू. तर त्याच्यानंतर त्याला जी मुलं होतात ती पहिली 7 मुलं त्यांनी ठरल्याप्रमाणे तो जे मुलं जन्माला येईल तो गंगेत सोडत असतो, गंगेच्या पात्रात सोडून देत असतो. अशा प्रकारे तो 7 पुत्रांना गंगेच्या पात्रात सोडून देतो. आणि शेवटी आता 8वा हा शेवटचा मुलगा असतो. आणि तो मुलगा ज्यावेळेला जन्मतो त्यावेळेला शंतनूला असा प्रश्न पडतो की आता जर याला पण मी सोडून दिलं तर आपल्या राज्याला वारस कोण पुढं? त्यामुळे तो गंगेला विनंती करतो. गंगे म्हणतो मला आता या मुलाला सांभाळावं लागेल कारण मला राज्याचा वारस पण सांभाळावा लागेल आणि राज्याशी सुद्धा मला तेवढं एकनिष्ठ आणि प्रामाणिक राहावं लागेल. आणि त्यामुळे तो गंगेला अतिशय वाईट म्हणजे दुःखी अंतःकरणाने तिला निरोप देतो आणि देवव्रत किंवा नंतर झालेला भीष्म याला तो सांभाळतो.
आता भीष्म ज्या वेळेला तरुण होतो, म्हणजे राजपुत्र होतो, तरुण केवढ्या ह्यानं वाढलेला, लाडात वाढलेला आणि तेवढा अतिशय उत्कृष्ट सर्व विद्या सर्व गुण संपन्न राजा, तो सगळ्या प्रजेचा लाडका असतो, आई वडिलांचा लाडका असतो, वडिलांचा तो अतिशय लाडका देवव्रताचा पुत्र असतो. आणि त्याला सुद्धा वडिलांच्या आया एवढा एकपत्नी व्रत म्हणजे एवढा मोठा राजा सार्वभौम सम्राट असा असताना तो सुद्धा तेवढ्या बायकोशी आपल्या नंतर ती गेली, तिला सोडल्यानंतर सुद्धा तो तेवढा प्रामाणिक राहायला, ह्याचा अतिशय देवव्रताला अभिमान होतो. आणि एकदा असंच प्रसंग येतो आणि भीष्म ज्या वेळेला गंगेवर परत गंगेची प्रार्थना करायला, आणि सुद्धा दररोज गंगेची प्रार्थना करायला तिथे गंगेच्या काठावर जात असतो, त्याप्रमाणे एकदा जातो आणि त्यावेळेला धीवर नावाचा जो एक तिथला म्हणजे कोळ्यांचा राजा असा जो असतो धीवर, त्या राजाची मुलगी सत्यवती, ती नंतर मत्स्यगंधा म्हणून नावावर आली, ती सत्यवती जी तिथे असते, ती सत्यवतीला तो बघतो आणि तिच्या सौंदर्याला भाळून जातो. तर त्या सौंदर्याला भाळल्यानंतर तो तिच्या प्रेमात पडतो आणि म्हणजे प्रेमात अगदी वेडापिसा झालेला असतो तो, त्याला तिच्याशिवाय काही सुचत नसतं, त्याला राज्यकारभारात लक्ष लागत नसतं. अशा वेळेला त्याला सगळे त्याचे प्रधानगण वगैरे म्हणतात की तुमचे जर याचं कारण जर ती असेल तर तिला तुम्ही मागणी घाला, ती काही तुम्हाला नाही म्हणणार नाही, कारण तुम्ही शेवटी सार्वभौम सम्राट आहात. तो तेवढ्या अपेक्षेनं तिला मागणी घालायला जातो, पण सत्यवती अत्यंत मुत्सद्दी आणि धोरणी असते. ती म्हणते की मी तुमच्याबरोबर लग्नाला तयार आहे, पण तुम्हाला जो पुत्र होईल तो माझ्यापासून झालेला पुत्रच राज्यावर बसला पाहिजे, हा आधीचा जो देवव्रत आहे त्याला राज्यपद मिळता कामा नये. ह्याला ते पटत नाही, हा भीष्म ते सोडून येतो, हे शंतनू सोडून येतो आणि मला काय इच्छा नाही म्हणतो, लग्न करणार नाही. पण ह्याची परिस्थिती जी असते ही देवव्रताच्या नजरेत सुटत नाही आणि देवव्रताला त्याच्या हे जे लक्षण, मग तो जाऊन ते मत्स्यगंधेची भेट घेतो आणि मत्स्यगंधेला प्रतिज्ञा करतो मत्स्यगंधेसमोर की मी आजन्म ब्रह्मचारी राहीन आणि मी राज्यपद सांभाळणार नाही आणि या राज्याचा सेवक म्हणून मी काम करेन, अशी तो प्रतिज्ञा करतो. आणि एवढ्या घनघोर प्रतिज्ञा करतो त्यामुळे त्याला भीष्म प्रतिज्ञा, हा भीष्म आहे भीष्म अशी आकाशवाणी होते आणि त्यावेळेपासून त्याचं नाव भीष्म असं पडलं. आता त्या भीष्माला ज्या वेळेला हे कळतं की आपले वडील म्हणजे आपले तात या अशा मत्स्यगंधेच्या प्रेमात पडले, त्यावेळेला त्याला अतिशय दुःख होतं, तो उद्विग्न होतो, उद्ध्वस्त होतो. त्याला जाणवतं की अरे आपला बाप ज्याला आपण एवढं सर्वश्रेष्ठ समजत होतो गंगेच्या प्रेमात, एवढं गंगेच्या प्रेमासाठी 18 वर्ष त्याने हे सगळं सांभाळलेलं आहे, तो सुद्धा एवढं घसरला, त्याला त्याचं दुःख होतं. आणि त्या दुःखात त्याने जे स्वगत उच्चारलेले त्याची जी स्वगत आहे ते आता मी तुमच्यासमोर सादर करतो. तुम्हाला सगळ्या लक्षात आलेलं असेल, ते देवव्रताचे स्वगत आहे. मत्स्यगंधा नाटक, संगीत मत्स्यगंधा, त्याचं देवव्रत नंतर तो भीष्म झाला त्याचे स्वगत. चंडोल नावाचा त्याचा रक्षक असतो किंवा सेवक असतो, तर चंडोलाकडनं त्याला हे समजतं आणि समजल्यानंतर तो चंडोलाला हलवतो. आता चंडोल इथं हे नाही आहे शक्य, तुम्ही त्याची डायलॉग घेतला. भीष्म, माझ्याशी असत्य भाषण करण्याची तुझी हिंमत दिसत नाही, पण तुझी वाणी असत्य ठरती तर मला फार फार सुख झालं असतं. माझं तेवढं भाग्यही संपुष्टात आलेलं. युवराज पदाची मला तमा नाही, पण सोमलेश्वराचा पिशाच्याचा खलखला असत मला हिरवीत माझ्या पुढे थैथय नाचू लागेल. जा चंडोला, तुला अभय, तुला अभय आहे चंडोला. या देवव्रताला आता कोणी विण्याचं कारण उरलेलं नाही. देवव्रताच्या सगळ्या शस्त्रांची धारच आज बोथड झाली. त्याला पुत्रापाशी प्रकट करता येऊ नये असं हेच हेच ते लंपट शल्य, 18 वर्षाचं कडकडीत वैराग्य वितळणार हेच ते शापित शल्य. गंगेसारख्या तेजस्विनी संगी केलेल्या संसाराचे सार संपले, अष्टवसूंचे भाग्यशाली पितृत्व मातीत मरगळून पडले, कुरुवंशाचं थोर सत्व चिखलात सरपटू लागलं. या मानदंडाचं मस्तक तरी शुभ्र राहिलंय का? या कैलासाच्या दृष्टीत तरी उमेच्या तपस्येचं तेज उरलंय का? भीतीच्या उदरात मला दिसतायत विषारी ना, भक्तीच्या डोळ्यात पडलंय फूल आणि निष्ठा, निष्ठा तर ठरली वांझोटी. उरलंय फक्त एकच
विश्वाला व्यापून राहणारं आणि वासनेत वळवळणारं शल्य. आकाश गंगेवर सप्तर्षींची दाटी झाली आणि इथं इथं मातीत मातलंय फक्त एकच वखवखलेलं शल्य. मस्तकावर रुपेरी ध्वजा फडकली तर हिरव्या चार मनाला संशय नाही, समाधान नाही, तृप्ती नाही. सृष्टीचे व्यापारच पालटल्यासारखे. काळ असा आलेला दिसतो की यापुढे पुत्रानं पित्याचं लग्न लावून द्यावं आणि माता पित्यांची मुलं मांडीत ठेवावी, उर्वरित आयुष्य घालवावं. वृद्धांचे दोहत पुरवण्यासाठी पोळ्या कुमारांनी वानप्रस्थाश्रम स्वीकारावा आणि कुमारिकांनी फुलं वेचून माता पित्यांची शय्यागार सजवावी. आई गंगामाई माते तेही केलं. तुझ्यासारख्या तेजस्विनीचे पाय या राजगृहाला लागणार असते तर हा देवव्रत बालकाच्या पावलानं मातेच्या स्वागतासाठी धावला असता. पण ती धीवर कन्या माझी माता नाही. नाही माते, मला सांग मी कोणती तपस्या करू म्हणजे भोग भोगून भकाळीला गेलेल्या या एका उपाशी पोटाची तू भावे. शल शल शल. अरे रे, सम्राट शंतनू एका धीवर कन्येच्या पायाशी, तर मग खचितच दैत्यांच्या दरबारात स्वर्गस्थ देवकन्या देखील वार योषिता म्हणून विकल्या गेल्या. शल शल्य शल शल. खूपच खूपच अप्रतिम अभिनय सर, आणि खूप धन्यवाद की तुम्ही आम्हाला ते आम्ही म्हणालोत आणि आमच्या एका ह्याच्यात तुम्ही आम्हाला ते करूनही दाखवलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. मला करायला दिल्याबद्दल आभारी आहे, कारण हे भूमिकेवर माझं एवढं प्रेम आहे की ती करायला मजा येते मला करतानाही. येस, तर तुम्ही म्हणालात की तुमच्या ह्या नाटकाला पहिला पुरस्कार मिळाला होता आणि तुम्हाला नेहमीच पहिले पुरस्कार मिळायचे नाटकाला, तर ह्या नाटकाला आणि काही पुरस्कार होते का? जसे नक्कीच नक्कीच. ह्या नाटकाला ना पहिले जे 16 पुरस्कार असतात, म्हणजे आता नेपथ्याचा पुरस्कार, रंगभूषेचा पुरस्कार, वेशभूषेचा पुरस्कार, ऍक्टिंगचे पुरस्कार, पूर्ण नाटकाचा पुरस्कार, असे पहिले जे 16 पुरस्कार असतात त्या 16 बक्षिसातली पहिली 11 बक्षीस आमच्या नाटकाला मिळालेली होती. प्रचंड त्यावेळेला म्हणजे सगळ्या जणांचं म्हणजे स्टेजवर ज्या ज्या वेळेला पुकारत होते त्यावेळेला म्हणजे शीला दीक्षित त्या दिल्लीच्या मुख्यमंत्री त्या आणि मच्छिंद्र कांबळी यांच्या हस्ते आमचे ते पुरस्कार वितरण झालेलं होतं. आणि त्या बक्षिसाच्या वेळेला म्हणजे प्रत्येक आता नेपथ्याचा पहिला पुरस्कार आम्ही जाहीर करत आहोत. नेपथ्याचा पहिला पुरस्कार असं पॉज घ्यायचं त्या नंतर नंतर तर, आणि सगळेजण बाकी प्रेक्षक असे म्हणायचे की इचलकरंजी स्मृतिगंध कला अकादमी, अशी म्हणजे एवढी बक्षीस आम्हाला मिळाली होती. आम्ही ज्यावेळेला इथे आलो होतो त्यावेळेला सुद्धा इथं आमचं इचलकरंजीला आणि मिरजेला उतरलो ट्रेन मधनं, त्यावेळेला सुद्धा मिरजेत सुद्धा आमचा बऱ्यापैकी सत्कार झालेला होता. खूप त्याचा मला आनंद आहे. म्हणजे ती त्यामुळे अविस्मरणीय भूमिका होती ती. त्यावेळेला आम्हाला बाकीचे म्हणजे युरोप दौऱ्यासाठी विचारलं होतं, म्हणजे इतर ठिकाणी सुद्धा नाटकासाठी आम्हाला हे प्रयोग आमच्याकडे करा, कॉलेजला वगैरे पासून बऱ्याच ठिकाणी मागणी आलेली होती. पण आम्ही सगळे नोकरी करून आपली कामधंदे सांभाळून करणार असल्यामुळं आम्ही कुठेही काही न करता परत इचलकरंजीला पुढच्या नाटकासाठी गेलो. नक्कीच नक्कीच. म्हणजे तुमच्या प्रयोगातनच ते आम्हाला दिसून आलं आणि तुमचा ग्रुप नक्कीच कौतुकास्पद असावा आणि तुमचं एकमेकांशी नातं कोऑर्डिनेशन तितकंच चांगलं असावं याची आम्हाला नक्कीच खात्री आहे. तुमच्या ग्रुपचं किंवा नाटक चांगलं व्हावं म्हणून काय करावं ह्याबद्दलची तुमची सिक्रेट रेसिपी आमच्यासोबत शेअर कराल का प्लीज? अर्थात परवानगी असेल तर. परवानगीचा काय प्रश्न नाही, परवानगी कसली त्याला उलट. आणि सिक्रेट रेसिपी असं नाही. एक सगळ्यात म्हणजे आपण जे काम करतो ना, कुठलंही काम असू दे, त्याच्यावर निष्ठा आपली पाहिजे आहे, त्याच्यावर प्रेम पाहिजे आहे. तेवढं जर आत कळकळीनं आपण हृदयापासून जर काम केलं तर ते काम नक्कीच यशस्वी होतं असं मला वाटतं. म्हणजे मलाच काय असं सगळ्याच जणांनी जे प्रतिथी कलाकार असतील त्या सगळ्याच जणांना माहिती असणार, कारण त्यात जर तुम्ही तेवढा जीव ओतला तरच ते होतं. अर्थात आमच्याकडे सुदैवाने हे जे ग्रुप होते त्या ग्रुपमध्ये सुद्धा आमच्यात सगळी जी कलाकार मंडळी होती, सगळी कलाकार म्हणजे नेपथ्य असेल, रंगभूषा, वेशभूषा, प्रत्येक जण जे होते ते तेवढी जीव तोडून तेवढं करणारे होते. आणि दिवसभर आपापले मला अभिमानानं सांगा वाटतं की प्रत्येक जण, आता आमच्यात एक
डीकेडीचे म्हणजे लेक्चरर होते, म्हणजे इंजिनियर ते लेक्चरर, दुसरे एक इंजिनियर होते ते सूतगिरणीचे एक मॅनेजिंग डायरेक्टर या पदावर काम करणार होते. म्हणजे सगळी जबाबदारीची. आता मी मेडिकल ऑफिसर म्हणून होतो आणि मला तर कुठे लांब बदलीला होतो. मी तिथनं जवळ 100-150 किलोमीटरचा प्रवास करून मी यायचो. म्हणजे माझ्या गाडीनंच यायचो. पण तेवढी धावपळ मला कार घेऊन करत असताना कधी-कधी ते कारचं चाक पंक्चर व्हायचं, कधी काय इतर काय व्हायचं. पण हे सगळं करत असताना मी तेवढ्या हिरिरीने केलेलंच आहे. वडगावातनं तेवढा परत घराकडे आलं की तिथनं इचलकरंजीला येतो आणि आमच्या ग्रुपमध्ये सगळे कलाकार. आता प्रत्येकाला त्याची जबाबदारी तेवढ्या ह्यानं माहिती असावी लागते. प्रत्येक जणांनी तेवढ्या जबाबदारीने जर काम केलं, तरच ते उठावदार होतं. आमच्यात एक दंडक होता असं की सगळ्या कलाकारांनी प्रत्येक वेळेला म्हणजे प्रत्येक तालमीला सगळेच्या सगळे जण हजर असायला पाहिजे. म्हणजे आज मला काय संगीत द्यायचं नाही, मला मी कशाला राहू, आज काय मला नेपथ्याचं काय इथं कुठं पडदे उभे करायचे आहेत, इथं कशाला राहू, असं नव्हतं. प्रत्येक जण ज्यावेळेला तिथे राहतो त्यावेळेला प्रत्येकाला हे कळत जातं की इथं कुठल्या क्षणाला काय केलं पाहिजे. ऐन वेळेला जर तिथं काय लागलं तर त्या त्यावेळेला ही सगळी मंडळी त्या त्यावेळेला उभी असतात. म्हणून हे सगळ्या जणांनी हजर राहणं महत्वाचं असतं. आणि हे नक्कीच. सगळं करत होते. हो. हं, तर मंडळी आपल्या लक्षात आलंच असेल, की स्क्रिप्ट किंवा नेपथ्य म्हणजे प्रॉप्स, हं. लाईट, म्युझिक, बॅकस्टेज, मेकअप आर्टिस्ट, होय. प्रॉम्प्टर, कोऑर्डिनेशन, ॲक्टर, त्यांचं पाठांतर किंवा प्लॅनिंग, प्रॅक्टिस, एक्झिक्युशन, डेडिकेशन, आवड आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पूर्ण ग्रुपचा एक गोल असणं किंवा त्यांना वाटणं की आपलं हे नाटक हिटच झालं पाहिजे. होय. सो हा जो वन एम आहे आणि टीमवर्क हे नाटकातले किती महत्त्वपूर्ण घटक आहेत. आणि अभिनय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कलाकाराला रसिकांचे मिळणारे पाठबळ महत्त्वाचे असून, अभिनयानंतर मिळणारी दाद लाखमोलाची असते, हे आपल्याला सर्वांनाच ठाऊक आहे. तर सर मला तुम्हाला विचारायला आवडेल, की तुम्हाला मिळालेली एखादी दाद तुमच्या एखाद्या रोलसाठी जी तुम्हाला आजवरही आठवतेय आणि तो कोणता रोल होता? असं तुम्ही आमच्याशी शेअर कराल का? नक्कीच शेअर करायला आवडेल. तर आता हे मगासच्या ह्याच्यात मी सांगताना आणखीन गोष्टी जराशा मगासच्या मुद्दाम थोड्याशा विस्ताराने मुद्दाम सांगतो. हं, हं. आता कलाकार जसा महत्वाचा असतो, कलाकार हा तिथं म्हणजे कलाकाराशिवाय ते नाटक स्टेजवर आपण आणणार नाही. कलाकार हे माध्यम आहे. पण खरं. त्याच्याबरोबर त्याला सगळी जी बाकीची जी आहेत, म्हणजे आता मगाशी तुम्ही उल्लेख केला तसे बॅकस्टेज आर्टिस्ट. बॅकस्टेज आर्टिस्ट आपल्याला वाटतात ते बॅकस्टेजला असतात, दिसत नाही. पण ते खूप महत्वाचे असतात. हं, हं. खूपच महत्वाचे. अगदी प्रॉम्प्टर सुद्धा महत्वाचा असतो. इतर जे आपल्याबरोबर थांबलेली असतात, इतर जी त्यातली माणसं सुद्धा म्हणजे ती बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणजे बॅकस्टेज काहीतरी हलवायला मदत करणं, काहीतरी लागलं तर ऐन वेळेला एखादी गोष्ट तिथल्या तिथं आणून देणं. त्यासाठी प्रॉम्प्ट सर्व्हिसेस त्यांच्या असायला लागतात. ती जागरूक असायला लागतात. त्याच्याचबरोबर जे आता कलाकाराचं मी म्हटलं, कलाकाराला काय असायला लागतं तर पाठांतर असायला लागतं. आपल्या अभिनयाशी तो तेवढा प्रामाणिक असायला लागतो आणि अभिनयात शिरल्यानंतर विनाकारण इकडं-तिकडं बाहेर जाणारा नाही पाहिजे. एकदा त्या रोलमध्ये तो असल्यानंतर त्या रोलमध्येच राहायला पाहिजे. तो रोल त्यानं तेवढ्या आहे ना कळकळीनं केला पाहिजे. त्याच्याचबरोबर संगीतकार असतात. संगीतकाराला त्या विषयाची जाण असली पाहिजे. हं, हं. संगीतकारानं त्या ठिकाणी त्या नाटकाशी, तेवढ्या त्या भूमिकेशी आणि त्या प्रसंगाशी एकरूप राहायला पाहिजे. म्हणजे त्याला जाणवेल, की या प्रसंगाला कुठलं संगीत द्यायचं आहे, या संगीत आणि ते एकदा ठरलं, की ते त्या ठिकाणी त्या नाटकाच्या वेळेला वाजवणं हे जास्त महत्वाचं आहे. नाटकाच्या वेळेला जर त्याला कळालं नाही, की हा प्रसंग कुठला आहे आणि कुठलं वाजवायचं, ते पीस फक्त रेकॉर्ड करून ठेवलेले असतात. तो जर कळाला नाही, तर कुठल्यातरी प्रसंगाला कुठलंतरी म्युझिक वाजवायचं. हं, पण हं. त्या प्रसंगाला उदाहरणार्थ दुःखाचा असेल प्रसंग, तर दुःखाला तसं सॅड म्युझिक तसं जर असेल, तर त्या प्रसंगाला ते उठाव देणार असतात. त्याचबरोबर रंगसंगती. रंगसंगती म्हणजे लाईट इफेक्ट. हे लाईट इफेक्ट असतात. प्रकाशयोजना. प्रकाशयोजना सुद्धा संधी प्रकाश असेल, संध्याकाळची वेळ असेल किंवा संध्याकाळ होत जाणारी असेल, हं, तर हं. तो तसा दाखवता येणारा लाईट इफेक्ट जो आहे, तो तसा दाखवणारा तेवढा त्याच्याशी प्रॉम्प्ट असणारा प्रकाशयोजनाकार लागतो. मत्स्यगंधेमध्ये आम्हाला सकाळ म्हणजे पहाटेपासून हळू-हळू सकाळ होत चाललेली आहे, उगवत चाललेला आहे सूर्य. हे दाखवत असताना नेपथ्यकार जसा महत्वाचा. नेपथ्यकारानंतर आमच्याकडे ती नदीचे सगळे तरंग वगैरे दिल्लीला आमचं नाटकाचा एक सहज म्हणून उल्लेख करतो. नेपथ्यासाठी जो पडदा वर गेला, त्यावेळेला लोकांनी प्रचंड टाळ्यांचा कडकडाट केला होता. कारण नेपथ्यात त्यानं पाण्यावरच्या अशा लाटा-बिटा सुद्धा दाखवल्या होत्या. एवढं सुंदर त्यानं लाईट बिट आणि ते नेपथ्याचं जे सगळं निर्माण केलेलं होतं त्या दोघांनी एवढं सुंदर म्हणून त्यांना ती सगळी पहिली बक्षिसं द्यायची सुद्धा मिळालेली होती. हं, हं. हे जे आहे निर्माण करणं, हे सगळं करणं, या कलाकाराच्या दृष्टीने तर महत्वाचं असतंच. त्या नाटकाला तेवढं वर नेण्यासाठी या सगळ्यांचा सहभाग महत्वाचा असतो. त्याच्याचबरोबर जो दिग्दर्शक असतो, दिग्दर्शकाला प्रत्येक फ्रेमवर त्याचं लक्ष पाहिजे.
म्हणजे प्रत्येक डायलॉग असा ती स्टेजवर ज्यावेळेला सगळे अभिनय करत असतात, सगळे कलाकार ज्यावेळेला एकत्र असतात, त्यांचा काहीतरी प्रसंग चाललेला असतो, तो प्रसंग एखाद्या कोपऱ्यात जर चाललेला असला तर दुसऱ्या कोपऱ्याला तेवढं बॅलन्सिंग करावं लागतं. हे तो दिग्दर्शक लांबनं बघून ते नजरेत ठरवत असतो. त्याचबरोबर त्या वाक्याला कुठं चढ कुठं उतार द्यायचे, कशा प्रकारे वाक्याची फीक पाहिजे हे त्याला जास्ती करून कळावं लागतं. दिग्दर्शक तेवढा प्रॉम्प्ट असावा लागतो आणि दिग्दर्शकाने सांगितलेली गोष्ट तशीच उचलून शेवटी प्रेक्षकांच्या पर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी जी असते ती कलाकाराची असते. त्यामुळे कलाकार सुद्धा तिथे तेवढे निष्ठेनं राहिले. हे सगळेजण ज्या वेळेला निष्ठेनं तिथे सहभागी होतात, सगळेजण ज्या वेळेला एकमेकांच्या बरोबर तेवढे कोऑर्डिनेटेड होतात, त्यावेळेला ते नाटक तेवढं उच्च पदाला जातं, उच्च स्तराला जातं. मला त्यामुळे अभिमान वाटतो त्या नाट्यसंस्थेचा की सगळे अगदी बॅकस्टेज आर्टिस्ट पासून सगळेजण एवढी निष्ठावान होती आणि प्रामाणिकपणाने एक संघ एकमेकावर प्रेम करणारी होती. कोणाला काय लागलं तर पळत सुटलेले असायचे. आमच्या ह्याच्यात सुद्धा दमलेले असले तर रात्री प्रत्येक जण अगदी चहा सर्व करण्यापासून प्रत्येक गोष्टीला सगळेजण एकत्र येत असायचे. आणि गंमत म्हणजे आणखीन एक मुद्दाम उल्लेख करू इच्छितो मी की नाटकाच्या वेळेला तालमीच्या वेळेला तालमीनंतर आम्ही गप्पा मारायचो, थोडा वेळ मुद्दाम दंगा करत वगैरे राहायचो. पण तालीम ज्या वेळेला चालू असायची त्यावेळेला नाटका व्यतिरिक्त कसलाही विषय नसायचा. त्या नाटकाचा विषय आणि प्रत्येक जण त्याच्याशीच असायचा. एक जण कुठेतरी दुसरीकडे बघत झालाय, दोघं तिघ जण काहीतरी गप्पा मारतायत असं जर झालंय तर तो कलाकार जो असतो त्याचा नक्कीच डायव्हर्ट होतो आणि त्यामुळे तो भूमिकेशी एकनिष्ठ राहू शकत नाही. तर यामधली आता विचारलेलं होतं तुम्ही की तुम्हाला आवडलेली म्हणजे दाद मिळणं अर्थातच कलाकाराला म्हणजे प्रेक्षकांची दाद ज्या वेळेला मिळते त्यावेळेला त्याला जगातला सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाल्यासारखं जग जिंकल्यासारखं वाटत असतं. कारण कलाही ज्यावेळेला सादर करत असतो माणूस किंवा कलाकार जे सादर करत असतो ते प्रेक्षकांच्या समोरच करत असतो आणि आपली कला आपण कितपत निष्ठेनं सादर केलेली आहे किंवा प्रेक्षकांच्या ती हृदयापर्यंत पोहोचली की नाही ही त्याची दाद जी देण्यावरच त्याच्यावर अवलंबून असतं. प्रसंग जे आम्ही स्टेजवर चालू करत असतो त्यावेळेला सुद्धा आम्हाला वाह किंवा काहीतरी त्या गाण्याच्या हरकती घेतलेल्या आहेत त्यावेळेला सुद्धा आहा हो, काहीतरी अशी बारीक-सारीक त्यांनी जी दाद दिली जाते, त्याच्यावर त्या कलाकाराला हुरूप येत असतो. आणि त्याला माहिती असते, की हा प्रसंग आहे, इथं त्यांची दाद मिळणार आहे. आणि तिथं जर ती टाळी पडली, तरच त्या कलाकाराला जाणवतं, की "अरे होय, आपण बरोबर आहे हां, आपण बरोबर पोहोचलेलो आहोत तिथपर्यंत." एक सेकंद मी घोट पाणी. हो, अगदी. तर अशा प्रकारे कलाकाराला ही दाद जी आहे, ती मिळणं महत्त्वाचं असतं. वेगवेगळ्या प्रकारची दाद मिळत असताना मला तरी म्हणजे आमच्या नाटकाला दाद मिळत असताना एक आता कसं व्हायचं, की पूर्ण 3 अंक नाटक होईपर्यंत आम्ही बाहेरच्या कुणाला तसं आत यायला प्रवेश देत नव्हतो. एक तर काय व्हायचं, आम्ही त्यावेळेला बोलण्याच्या मनस्थितीत पण नसायचो आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणतरी आलं, की वाह! वाह! काहीतरी म्हणाले, की आपण अल्टिमेटली डायव्हर्ट होतो. हो. वेगळ्या ह्याच्यात जातो. त्या भूमिकेतनं कोणीही बाहेर पडू नये, हा आमचा दंडक होता. आमच्या दिग्दर्शकाचा दंडक होता, असं म्हणायला हरकत नाही. आणि तो असा सांभाळलेला होता सगळ्या जणांनी. कुणी त्यावेळेला यायचं नाही. मात्र 3 अंक संपले, की मुद्दाम प्रेक्षकांना कसं व्हायचं, की त्या भूमिकेवर त्यांनी प्रेम केलेलं असायचं. ॲक्टरपेक्षा त्या ॲक्टरने जी भूमिका उदाहरणार्थ आम्ही भीष्म केलेला होता. तर भीष्मावर प्रेम करून भीष्म बघून त्यांना आवडलेलं असतं. भीष्म आवडलेला असतो. त्यांना भीष्माला बघायचं असतं. भीष्माला भेटायचं असतं. त्यावेळेला मी सगळा पोशाख गडबडीने उतरला तर त्यांचे तेवढे हिरेमोड होतो किंवा हिरमोड काय म्हणतात तसं. म्हणजे त्यांना ते अरेच्छा त्याला भेटायचं होतं असं. त्यांना त्या पोशाखात बघायचं असतं. कधी-कधी त्या पोशाखात त्यांच्याबरोबर फोटो काढायचे असतात. लहान मुलांना ते त्याच्याबरोबर येऊन आता मग आम्हाला जे आवडलेलं होतं तसे प्रत्येक भूमिकेसाठी यायचे. त्यावेळेला ते भीष्माच्या भूमिकेला तेवढे येऊन जवळ राहून राहायचे, जवळ येऊन फोटो काढायचे. भीष्म ही तेवढी मध्यवर्ती भूमिका होती आणि ती आवडणारी होती ना लोकांना. त्या ह्याच्यात. तशा ह्याच्यात सगळ्या प्रसंगाला, सगळ्या नाटकाला तशा दाद सगळ्या आमच्यातल्या कलाकारांना, अगदी बारीक-सारीक कलाकार सुद्धा तेवढे जीव उतरून त्याच्यावर दिग्दर्शकानं सुद्धा तेवढी मेहनत घेतलेली असते आणि स्वतः कलाकार सुद्धा तेवढ्या टोकाला गेलेले असते. त्यामुळे त्याच्यावर तेवढं प्रेम करायचेच प्रेक्षक. पण आता माझ्या वैयक्तिक विचारलेलं असेल तर आमच्यात संगीत नाटक असल्यामुळे संगीताला सुद्धा आता प्रदानक्रम होता. संगीत तुमच्याकडे गायिका होत्या, गायक तेवढे उत्कृष्ट होते, त्याला सुद्धा दाद दिली जायची. माझ्या भूमिकांच्या बाबतीत माझे असे देवदेनागरी धावलाच्या भूमिकेला म्हणजे ती सुदामाची जी होती ती केविलवाणी भूमिका होती. सुदामा म्हणजे अगदी गरीब असा तेवढ्या परिस्थितीने गांजलेला तसाच राहणारा आपल्या विद्यादानाच्या कामावर म्हणजे कशी कसर न करणारा आणि अत्यंत निष्ठावान तेवढा गरीब असला तरी सुद्धा आपल्या कामावर तेवढी निष्ठा ठेवणारा आणि त्याला दारिद्र्याविषयी कधी दुःख किंवा काय खंत नसलेला असा तो सुदाम्याचा रोल होता. तर ते सुदाम्याला मला अशी दाद मिळालेली होती म्हणजे स्टेजवर म्हणजे अशी मुसमुसत खाली सुद्धा मुसमुसणारी माणसं मला अशी रडत असलेली मुसमुसणं असं ऐकायला यायचं आणि नंतर सुद्धा काय सर तुम्ही आम्हाला रडवलो अक्षरशः 3 तास असं असं म्हणत यायची त्यावेळेला मला ती
भूमिका तशी मला जराशी आवडली. भीष्म तर ऑफकोर्स उत्कृष्ट होता. इतर सर्व भूमिका अगदी तो विलन सुद्धा मला आवडलेला होता. पण ह्या भूमिकेच्या बाबतीत त्याची दाद अ, दिलेली होती. तर ह्या भूमिकेतली तुम्हाला बघायची आहे ना भूमिका? हो. अगदी. खूप आवडेल. तर ह्या आता देव दिनाघरी धावला. या नाटकातलं देव दिनाघरी हं, धावला म्हणजे श्रीकृष्ण आणि सुदामा यांचं तसं प्रेम हे सांदीपनी ऋषींच्या आश्रमात शिकायला होते. त्यावेळेला दोघेही तेवढेच श्रेष्ठ विद्याभ्यासक होते किंवा तेवढेच विद्याभ्यासक दोघांनी तेवढे पारंगत झालेले होते, निष्णात झालेले होते. पण तरी सुद्धा एक सुदाम्याचं दोघेही तेवढेच भाग्यवान आणि तेवढेच सगळे त्यांना नशीबवान झालेले असतात. पण सुदाम्याकडनं एक चूक घडते आणि त्या अपराधाची शिक्षा म्हणून सुदामा आयुष्यभर दरिद्री राहतो. हं. श्रीकृष्ण तसा त्रिकालदर्शी असतो. त्यामुळे त्यालाही माहिती असतं आणि सुदामालाही ती चूक माहिती असते आणि त्यामुळे आपण अशा परिस्थितीत राहतोय आणि तो प्रामाणिकपणाने ती चूक जशी त्यानं स्वीकारलेली असते, तशीच त्याच्या चुकीबद्दल झालेली शिक्षा सुद्धा त्यानं प्रामाणिकपणानं, प्रांजळपणानं आयुष्यभर स्वीकारलेली असते. त्यामुळे तो दारिद्र्यावर सुद्धा तेवढंच प्रेम करत असतो. आता ती भूमिका आहे. तो श्रीकृष्णाला भेटायला त्याच्या संपन्न द्वारका नगरीत जातो. श्रीकृष्णाची द्वारका नगरी अत्यंत संपन्न होती आणि ते संपन्नेत सगळेजण भरकटलेले होते नंतर आणि त्यामुळे ती द्वारका बुडाली. तो नंतरचा भाग झाला. पण ज्यावेळेला तो संपन्न द्वारकेत सुदामा श्रीकृष्णाला भेटायला जातो, त्यावेळेला त्यांच्यातला एक संवाद होतो आणि त्यावेळेला श्रीकृष्ण त्याला विचारतो, आठवतो म्हणजे तो बाकीच्या आपल्या बायकांना त्याला सत्यभामा आणि रुक्मिणी या 2 बायका होत्या श्रीकृष्णाच्या. त्याच्याबरोबर नारद तिथं असतो आणि यांना तो सगळ्या जणांना सांगतो, की आम्ही दोघंही तेवढ्याच तोलामोलाचे होते, पण केवळ ह्याच्या एका चुकीमुळं याला ही शिक्षा भोगायला लागलेली आहे आणि ही तुला आठवते का सुदामा? हो, त्यावेळेला हो. सुदामाची एक सोबत सांगतो, की मी आता प्रयत्न करतो. खूप वर्ष त्यालाही सुद्धा अ, तशीच वर्ष झाली. आता कसं होतंय, त्या भूमिकेत आपण एकदम झटकन तेवढ्या ह्यानं जाणं शक्य होत नाही. तरी सुद्धा मी जास्तीत जास्त प्रयत्न करून मी तुमच्यासमोर सादर करतो. अगदी. आता सुदामा हा अतिशय दरिद्री अवस्थेत, विपन्न अवस्थेत राहणारा एक ब्राह्मण आणि त्याला विपन्न अवस्थेची आपल्या जाण आहे, पण लाज नाही. त्याच्याविषयी त्याला लाजिरवाणं काय वाटत नाही. त्याच्याविषयी त्याला अभिमानच आहे आपल्या विद्येचा आणि याचा. म्हणजे संपत्तीनं संपन्न नसेल, पण विद्याभ्यासानं तो संपन्न असतो. आणि अतिशय जीवस्य कंठस्थ त्याचा जीवाभावाचा मित्र जो श्रीकृष्ण त्याला भेटायला तो द्वारकेला आलेला असतो. कृष्णाने त्याला ज्यावेळेला विचारलं, की "सुदाम्या तुला आठवते का रे ती चूक?" त्याला सुदाम्याचं उत्तर देतो. ते आता मी तुमच्यासमोर तर श्रीकृष्ण त्याला विचारतो, "सुदाम्या तुला आठवतंय? तुझी चूक आठवते?" सुदाम्याचं उत्तर, "होय देव, लाकडाची मुळी आणून मी आश्रमात ऋषीपत्नींच्या स्वाधीन केली. तुम्ही सगळे वनात कोसळणाऱ्या पर्जन्यात अडकून पडलेले होता. आई मला म्हणाली, तुझी सगळी भावंड वनात उपाशी असतील. त्यांच्यासाठी ही चण्याची पुरचुंडी देते. सगळ्यांनी मिळून वाटून खा." मी ती घेतली. वनात जायला निघालो. डोईवर पर्जन्य होताच पोटात भुकी होती. वनापर्यंत पोहोचण्या इतका धीर पोटाला राहिला नाही. मी मी एकट्यानं ते सगळे चणे खाल्ले. मी सगळे कोळे कोळे जीव त्या दिवशी भुकेनं व्याकुळ झाला असाल, गलबलून गेला असाल. त्या क्षणापुरती का होईना, पण माझ्या हातून हत्या घडली. कोळ्या निरपराध जीवाला उपाशी ठेवण्याची मला क्षमा कर कृष्णा. त्या सगळ्या निरपराध बाळांच्या वतीनं हे गोपाळा मला क्षमा कर. त्या दिवसापासून माझी भूकच नाहीशी झाली. माझ्या पत्नीला, माझ्या मुलाला भूक आहे ती फक्त विद्येची. आणि बरं का कृष्णा,
तुझ्या द्वारकेसारखीच आम्ही सगळेजण सुखात समाधानात आहोत. खूपच उत्कृष्ट अभिनय झाला सर. आणि इतक्या वर्षानंतरही आता मला तुम्हाला विचारायला आवडेल खरं की किती वर्षानंतर तुम्ही हे प्रयोग करताय? साधारण 99 ला आम्ही मत्स्यगंधा केलं आणि 2000 ला बहुतेक देवदिनागरी धावला केलं. 2000 किंवा 2001 ला. 2000 च्या तर इतक्या वर्षानंतरही तुमचा एक एक डायलॉग तुम्हाला पाठ आहे आणि तुम्ही तेवढ्याच म्हणजे ताकदीनं ते सादर करत आहात. खूपच कौतुकास्पद आणि अगदी सुदामा आमच्या डोळ्यासमोर उभा राहिला. खूपच उत्कृष्ट. श्रेय माझं एकट्याचं नाहीये. खरं तर आमच्या सगळ्यांचं श्रेय आहे त्या कलाकारांचं, जी तेवढी एकनिष्ठ होते. आणि सगळ्यात मुद्दाम उल्लेख करायचा तो दिग्दर्शकाचा. दिग्दर्शक आमच्यावर एवढे आहे ना, त्यानं मेहनत घेतलेली असते. सुरुवातीपासून वाक्य ताब्यात घ्या, वाक्यांचं पाठांतर करून घेणं, त्यातले बारीक बारीक शब्दोच्चार लांब बसून ऐकणं. ते स्टेजवर प्रत्येक कोपऱ्यात बसायचे, खाली स्टेजला खाली खुर्च्यात बसताना सगळं तयार झालं की नंतर ती सुद्धा एक मुद्दाम लक्षात ठेवण्यासारखं आहे. ते पुढे बसून ऐकायचे, मध्ये बसून ऐकायचे, कोपऱ्यात बसायचे, इकडच्या मागं बसायचे. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शब्दोच्चार क्लिअर ऐकायला येते की नाही. जर माझा शब्दोच्चार जर शेवटच्या अक्षरापर्यंत जर शेवटच्या प्रेक्षकांपर्यंत जर कळाला तर त्याचा मतितार्थ कळणार आहे ना, नाहीतर कळणार नाही नाटक कोणाला. आणि एकदा कळाला नाही, एकदा त्यातनं प्रेक्षक सुद्धा बाहेर पडले तर ते त्यांच्या गप्पात रंगतात, त्यांच्या टिवल्या बऱ्या करायला लागतात किंवा उठून जातात. असं होऊ नये म्हणून त्याच्यावर तेवढे लक्ष द्यायला. खरं. तर आता सर आपण वळूया आपल्या प्रेक्षकांकडे आणि प्रेक्षकांचे काही प्रश्न आहेत का बघूया आणि त्यांचे प्रश्न घेऊया. तर काही वेळेपूर्वी जेव्हा आपण नेपथ्याबद्दल बोलत होतो तेव्हा अक्षय महाशब्दे यांचा एक प्रश्न आहे की नेपथ्य दिल्लीला घेऊन जायचं की दिल्लीलाच तयार करायचं, असा त्यांचा एक प्रश्न आहे. नेपथ्य दिल्लीला घेऊन जायचं. दिल्लीला तयार करणं एवढं सोपं नाही ना. जर आता लेवलवर किंवा इतर ह्याच्यात जर काम करायचं असेल तर ते नेपथ्य दिल्लीला नेणं. आम्हाला जे कसं होतं आधी संगीत नाटकात, उदाहरणार्थ देव देनागरी धावला किंवा कुठलंही नाटक जर घेतलं, देव देनागरी धावला तर आता ती त्या सुदामाची झोपडी दाखवली पाहिजे आहे किंवा ते नदीचं पात्र दाखवलं पाहिजे. त्याच्यासाठी ते लागणारे जे सगळं म्हणजे मटेरियल्स होती, त्याच्यासाठी लागणारे जे सगळं आकृतीबंध जो असायचा तो एक नजरेत तयार असायचा. त्यानुसार आम्ही तयार केलेलं आहे. आमच्या मापानं आम्हाला जशा पद्धतीने पाहिजे किंवा ज्याच्यावर आम्ही प्रॅक्टिस केलेली आहे, तालीम केलेली असती, ती जर आपल्या समोर जर असेल तर त्याच्यावर आपल्याला काम करणं सोपं पडतंय ना. त्यामुळे ते सगळं आम्ही बरोबर नेलेलं असायचं. किंवा फ्लॅटवर सुद्धा काम करत असताना ते सगळं तसं ते बरोबर नेणं भाग पडायचं आम्हाला. आतले लागणाऱ्या सगळ्या वस्तू बरोबर, ऑफकोर्स बरोबर नाही. बरोबर नाही सर. बरं. तर दुसरा प्रश्न मुग्धा. काही गोष्टी ज्या तिथल्या ज्या वापरायच्या असतात, बाकीच्या गोष्टी तिथल्या आपण वापरतो प्रॅक्टिसच्या. पण ह्या सगळ्या महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत रॅन्डमली म्हणजे आपल्याला ज्या महत्वाच्या लागणार त्या बरोबर कॅरी कराव्याच्या लागायच्या. ट्रेन मधनं ते फारच सुंदर प्रश्न विचारलाय त्यांनी की आम्हाला ते कॅरी करणं एवढं असं हे व्हायचं, पण ते सगळं आम्ही नेलं त्यावेळेला. तेवढ्या ह्याच्यात नेत होतो. हरवून सगळे कलाकार होते, तेवढ्यात नेत. बर. खरंच खूप सांभाळून न्यावे लागत असतील तुम्हाला हे सगळे प्रॉप्स आणि खरंच खूप खूप कष्ट घेऊन तुम्ही हे इतकं मनाने करत होतात. तर पुढचा प्रश्न मुग्धा खाडेळकर यांचा आहे आणि त्यांचा प्रश्न असा आहे की नाटकांमध्ये काम करत असताना असं कधी झालंय का की अचानक तुम्हाला सहकलाकार जो असतो आपला त्याची भूमिका करावी लागली किंवा ऐनवेळी तुम्हाला 2 भूमिका एकत्र कराव्या लागल्यात, असं कधी झालंय का? असं झालेलं आहे आणि सातत्याने तुम्ही नाटक करत गेला तर असा प्रसंग प्रत्येक नाटक कलाकारांच्या आयुष्यात असा येतच असतो. म्हणून नाटकातला तरी प्रसंग येतो ते कलाकार कोणतरी ऍडजस्ट करत असतील. मी मग सांगितलं की आमच्यातले सगळेजण तेवढे प्रामाणिकपणानं हजर राहायचे. हे एवढ्यासाठी हजर राहायचे की नाटकातल्या जवळजवळ सगळ्या कलाकारांना सगळं पाठ असायचं. नाटक जवळजवळ सगळ्यांना सगळ्यांचे डायलॉग, म्हणजे मी माझा सुदामेचा रोल करत असलो तरी मला कृष्णाचा जसा असायचं तसं रुक्मिणी आणि सत्यभामेचं सुद्धा सगळं पाठ असायचं. म्हणजे सगळ्या जणांना सगळं पाठ असणं एवढ्यासाठी महत्वाचं असायचं की कोण जर कुठेतरी अडकळला तर बॅक स्टेजला जर मी असलो तर मी त्याच्यात असायचो, नाटकात असायचो. मी माझी भूमिका परत येणार, स्टेजवर येणार आहे, पण त्या दरम्यान जर मी बाहेर असेल तर मला जर समोरचं जर तटच असेल काहीतरी बाजूचा तर तेवढा एक पुटपुटून तेवढा सांगता यायचं. किंवा अगदी समोरासमोर जर आम्ही काम करत असलो
तर हं. समोरासमोर समोरचा जर योगायोगानं कधी कधी कसं व्हायचं, समोरच्या प्रेक्षकांची दाद तशी यायची, विचित्र दाद यायची, जोरात काहीतरी ओरडायचे, किंवा कधी कधी लहान मुलं प्रेक्षकांच्यात असायची, ती लहान मुलं क्या करून जोरात किंचाळायची किंवा रडायची. असं जर झालं त्यावेळेला समोरचा बरोबर अडखळतो, आणि असं जर अडखळला तर त्याला बरोबर परत आपल्या ह्याच्यावर यायचं असतं. त्याला त्याला जर नाही जमलं तर समोरचा तेवढा कलाकार किंवा स्टेजवरचे किंवा बॅक स्टेजचे आर्टिस्ट तेवढे जर तयार असले तर ते ताबडतोब तिथे टच देतात आणि तो परत त्या भूमिकेत येतो. आणि हे कधी कधी होतं, पण हे अत्यंत महत्वाचं असतं. तर डिझास्टर मॅनेजमेंट मगाशी म्हणाला तुम्ही, या मॅनेजमेंटला कसं होत होतं, ऐन वेळेला कधी कधी वेगळ्या वेगळ्या भूमिका करायला लागायच्या. ऐन वेळेला नक्कीच असं करायला लागायचं. एकदा अं, मला आठवतंय तसं एका नाटकात ते एकच प्याला नाटक नेलेलं होतं आम्ही. इथे रत्नागिरीला त्याचे प्रयोग होते आणि ऐन वेळेला एक कलाकार आमच्यातला येऊ शकणार नव्हता. हं. तर तो एक कलाकार येऊ शकणार नाही म्हटल्यानंतर त्याची भूमिका मला करायला लागली. म्हणजे मी ती करायला घेतली. कारण त्यावेळेला जो कलाकार मागं अवेलेबल असेल, ज्याची स्टेजवर काही काम नसेल, तो स्टेजवर जाऊ शकणार ना. एकच कलाकार 2 कसं एकाच वेळेला करू शकेल. तर जो बाहेर असेल तो. मग मला ती दुसरा माणूस म्हणून असतो, जो त्या अं, सुधाकर म्हणून जी महत्वाची मेन भूमिका आहे सुधाकराची. हं, हं. त्या सुधाकराचा एक मित्र असतो आणि तो त्याला दारूच्या व्यसनाला लावणारा पण तो असतो आणि नंतर त्याला भाषण देणारा पण जो असतो. म्हणजे स्वतः रोज प्यायला जात असतोय 24 तास आणि नंतर मात्र ह्याला सांगत असताना भाषण, तुम्ही असे वागू नका, तुम्ही असं करू नका, असं नंतर रस्त्यावर मात्र त्याला भाषण देत असते. ती दुसऱ्या माणसाची भूमिका ऐन वेळेला मला तशी करायला लागलेली होती. तो 2-3दा परत त्या ह्याने सांगतो. ती भूमिका ऐन वेळेला मी केलेली होती. त्याच्यानंतर त्याच नाटकाच्या वेळेला शेवटच्या प्रसंगात एका पोलिस इन्स्पेक्टरची भूमिका होती. ती पण ऐन वेळेला मला करायला लागली होती. म्हणजे ते सगळं करून मी बाहेर यायचो आणि परत ते करायचो. आणि त्याच वेळेला आणखीन एक भूमिका मला त्या नाटकात तशी करायला लागली. कारण ती पात्र नव्हतं अवेलेबल. ती हं, हं. म्हणजे त्या नाटकातले एक आर्य मदिरा मंडळ म्हणून असतं. त्या आर्य मदिरा मंडळातली एक आर्य मदिरा मंडळ म्हणून एक दारूचा गुत्ता असं आपल्या भाषेत आत्ताच्या सभ्य भाषेत कळणाऱ्या भाषेत म्हणजे दारूचा, त्या दारूच्या गुत्त्यात हे दारुडे सगळेजण एकत्र येत असतात. तो तळीरामा त्यातला तसा म्होरक्या असल्यासारखा असतो आणि त्याच्याबरोबर जे मदिरा मंडळ सगळं एकत्र येत असतो. आर्य मदिरा मंडळ असं त्यांनी त्याला आपल्या मंडळाला नाव दिलेलं असतं. हं, हं. त्यातलं एक तशी भूमिका असते ती पण. अशा एका वेळेला मला अशा 3 भूमिका करायला लागलेल्या होत्या. गंमत म्हणजे ते 3 भूमिका मला बाहेर गेल्यानंतर मी भूमिका काय मला पाठांतर असल्यामुळे जाऊन ते म्हणणार होतो आणि ते सगळं रोज नाटक बघत असल्यामुळे तेवढं ॲक्टिंग करणं काय तो माझा प्रदेश होता. म्हणजे ॲक्टिंग करणं हा काय माझाच प्रदेश होता. की मी जाऊन ते करू शकत होतो भूमिकेत. पण ती भूमिका वेगळी असल्यामुळं त्या वेळेला मेकअप मधला माझा मेकअप जो करायला लागायचा, त्यामुळे मेकअप पण त्यावेळेला वैतागला होता माझ्यावर. डॉक्टर तुम्ही असलं परत काही घेत जाऊ नका. एका वेळेला 3-3 भूमिका म्हणजे माझी, कारण एक भूमिका करून मी आलो की परत दुसऱ्या भूमिकेसाठी मला जायचं असलंय. गडबडीनं ती वेशभूषा बदलून, परत तो मेकअप बदलून मला जायला लागायचं. तर असं हे करायला लागलेलं होतं डिझास्टर मॅनेजमेंट. हो, अगदी. अ, हं. तर आणि हं. एक प्रश्न आहे खरं तर. अ, तो प्रश्न आहे अजित रानडे यांचा. हं. आणि त्यांनी विचारलंय, की आजच्या पिढीला अभिनयाबद्दल तुम्ही काय उपदेश द्याल? किंवा ॲक्टिंग, व्हॉईस मॉड्युलेशन, इमोशन्स, पाठांतर, त्या भूमिकेत उतरणं किती गरजेचं आहे? आणि हे कसं करावं? हे एक उदाहरण देऊन तुम्ही आम्हाला एक्सप्लेन करू शकता का? हं. तसा सुंदर प्रश्न आहे. हा प्रश्न विचारणारे अजित रानडे त्यांचा आधी मी त्यांना आधी एक्नॉलेज करतो. खूप सुंदर प्रश्न आहे त्याचा तो. खरंच आहे की ॲक्टिंग म्हणजे आपण बघत असतो फक्त स्टेजवर एवढा कलाकार त्याने म्हणजे अभिनय केलेला आहे. पण तो अभिनय तेवढं करण्यासाठी जे सगळ्यांचा जो सहभाग असतो तो बॅक स्टेजला असतो ना, किंवा त्या आधी सगळं झालेलं असतं. त्यामुळे हे काही माहिती नसतं. म्हणजे त्यांनी काय कष्ट घेतलेले असते. खरं तर सांगू काय, एखादी लहानशी चूक किंवा एखादं लहानसं काहीतरी त्यातलं हे जर झालं, तर त्याला मात्र तेवढ्या बहिर्गोल भेगातनं बघितलं जातं किंवा तशा यानं बघतो, "अरे, छे इथं जरा सही राहिलं." हो, ॲक्चुअली कसं होतंय, स्टेजवर ज्यावेळेला कलाकार काम करत असतो, त्यावेळेला त्याला रिटेक नसतो. खरं आहे. म्हणजे त्या भूमिकेत तेवढ्या संपूर्णतेने, तेवढ्या सुदृढ आणि तेवढ्या मनापासून तेवढा सहभाग, त्याला जीव ओतून काम करावं लागतं. त्यातनं त्याला बाहेर पडून चालत नाही. ना सिनेमात किंवा आपल्या काय म्हणतात त्याला सीरियलमध्ये वगैरे आपण बघतो. त्याला त्याला रिटेक असतात. कारण ते शूटिंग घेऊन नंतर तुमच्यासमोर सादर केलं जातं. नाटकाला तसं नाही. नाटकाला तो स्टेजवर आला, त्याला ती भूमिका पूर्ण तेवढ्या ह्यानं ओतून तेवढीच प्रेक्षकांच्यापर्यंत पोहोचायला लागते. त्यात जरासा तो बाजूला गेला, की त्याच्याबरोबर प्रेक्षक पण बाजूला लागतात.
आणि ते त्याला तिथे सांभाळावं लागतं. त्यामुळे स्टेज आर्टिस्टला तिथे स्टेजवर काम करत असताना त्याला जे यायला पाहिजे आहे ते सगळं जर व्हायला पाहिजे आहे, तर त्याला आधीपासून त्यात तेवढं गुंतून राहायला लागतं. अगदी प्रॅक्टिसच्या पहिल्या दिवसापासून स्क्रिप्ट निवडली, स्क्रिप्ट निवड झाल्यानंतर एकदा त्यातली भूमिका आपली निवडली, की त्या भूमिकेची प्रामाणिक राहणं, ती भूमिका स्वतःत बिंबवणं, प्रत्येक क्षणाला त्या भूमिकेत त्याला राहावं लागतं. म्हणजे भीष्म जर झालेला असेल किंवा कुठलंही, मी माझ्या बाबतीतलं सांगतोय, की मला जर अगदी रघुवीर करायचा झाला किंवा कुठलाही उद्योगपतीची भूमिका किंवा एखाद्या राजकारणाची भूमिका करायची झाली, जर जी भूमिका मी करणार आहे त्या भूमिकेत तेवढं मला जीव लावून त्याच्याशी प्रामाणिक, म्हणजे ज्या वेळेला मी असं बघत असतो आता राजकारणाची भूमिका करायची आहे, तर मी सगळे राजकारणी नजरेसमोर ठेवून त्याच्याशी तेवढ्या आहे ना ऑब्झर्वेशन माझं चालू असतं, की हा त्याच्या विशिष्ट लकबी तो वेगळ्या पद्धतीने काय आणतोय, काय दिग्दर्शकांना सुद्धा ते बघून ठेवलेलं असतात. तो मी जे काय होतोय त्याच्यात तो दिग्दर्शक आणखीन त्याची फायनल टच देतो, की अरे अशा प्रकारे करा, असं बसा किंवा असं चाला. प्रत्येक जण, आता राजा असेल तर तो वेगळ्या पद्धतीने चालेल, बरोबर आहे की नाही, किंवा तो प्रधान असेल तर त्याची चालते राजासमोर पद्धती वेगळ्या पद्धतीने चालेल. अशा प्रत्येकाच्या ज्या चाली आहेत ठरलेल्या, प्रत्येकाच्या लकबी ठरलेल्या आहेत, हालचाली, बोलणं, शब्दफेक, संवादफेक, या सगळ्या गोष्टीला तेवढंच अंडरलाईन करून महत्व द्यावं लागतं. आणि त्याच्याशी तो जर प्रामाणिक असेल फक्त प्रामाणिक राहणार म्हणजे प्रामाणिक काय करणार प्रामाणिकपणानं, तर सातत्य त्यात पाहिजे, रोज त्याचा अभ्यास पाहिजे. रोज अभ्यास म्हणजे तालमी जे असतात ते जेवढ्या तालमी संपन्न तुमच्या जेवढ्या प्रामाणिकपणाने तालमी होतील तेवढं ते तुम्ही तेवढ्या प्रेझेंटेशन तेवढं चांगलं होईल. जर त्याच्या तालमी जर तेवढ्या पुरेशा झाल्या नाहीत, कसं तरी जर केलं पाठांतर काहीतरी केलेलं असलं, तर मग ते फक्त प्रॉम्प्टिंगवर नाटक ओढून नेलं जातं आणि ते कधी कधी फक्त श्रेय जे असतं ते लेखकाचं असतं. तेवढा संपन्न लेखक असतो म्हणून त्याच्या डायलॉगवर कधी कधी नाटक उठावदार होतं, बाकी त्यात ऍक्टिंगचा काही फारसा सहभाग नाही. आता उदाहरणार्थ एखादं वेगळ्या वेगळ्या भूमिका करायला लागतात की नाही. आता मी मग सांगितलं तुम्हाला भीष्माची भूमिका. भीष्माची म्हटल्यानंतर तो तेवढा सुरुवातीच्या काळात देवव्रत, उच्छृंखल, तेवढा राजपुत्र असतो तो. तेवढ्या मजेत असा फिरणारा किंवा त्या मृगयेसाठी जाणारा, धनुष्यबाण घेऊन मृगयेसाठी पळत असताना तेवढा तो तरुणपणात पळत असतो. पण ज्यावेळेला त्यानं एक जबाबदारी, भीष्म म्हणून जबाबदारी घेतो, प्रतिज्ञा, त्या प्रतिज्ञेच्या ओझ्याखाली तो जबाबदारीने वाकलेला, जबाबदारीने तेवढा जबाबदार झालेला असं म्हणू आपण. तेवढा मग तो प्रौढ झालेला असतो. अकाली प्रौढत्व त्याला येतं असं म्हणायला लागतं. मग तो प्रौढ झालेला, तेवढ्या प्रौढपणानं, जबाबदारीने सगळी वाक्य तेवढी तोलून मापून बोलणारा, त्याच्या भाषेत, त्याच्या वागण्यात, त्याच्या चालण्यात सगळा फरक तेवढा तो दिसला पाहिजे. आता मी मगाशी तुम्हाला सुदामाची भूमिका दाखवली. सुदामा दिनवाणा, बापुडवाणा आहे. त्याची चाल तेवढीच आहे. उगाच असा कसा तरी जलद येतील तसा चालणार नाही तो. अतिशय घाबरलेला, तेवढ्या ह्याच्यातनं आपल्या दिनवाणा आहे तो, बापुडवाणा आहे. तो तसाच चालणार ना, कायम तसं धरलेलं त्यानं. तो आता त्या द्वारकेत गेलेला असतो त्यावेळेला त्यानं ते पोहे घेऊन गेलेले असतात श्रीकृष्णासाठी. ते पोह्याचं गाठोडं आपलं हृदयाशी कवटाळून ते कुठेही पडू नये, माझ्या श्रीकृष्णाच्या तोंडात ते पडलं पाहिजे. त्यामुळे त्याला कुठेही तो बाजूला न ठेवता, कुठेही जरी काय जरी असलं त्याला मारतात लोक, त्यानुसार तो गाठोडं धरून पडतो, तो गाठोडं बाजूला पडायला देत नाही. तर अशा या भूमिकेतला. आता त्याच्यानंतर मी मुद्दाम मला सांगायला आवडेल की विलनची भूमिका. अभोगी, चित्रे खानोलकरांचं एक अभोगी नावाचं नाटक होतं आहे. त्या नाटकातली तशी मध्यवर्ती भूमिका ती वसंतराज म्हणून विलन असतो. आता विलन ही प्रकृती नाहीये, ही विकृती आहे ना. हो. इंग्लिश वागणं ही प्रकृती नाही. एक प्रकृतीनुसार माणूस प्रामाणिकपणानं, प्रेमी प्रकृती झालं, तेवढं चांगुलपणानं वागणं ही प्रकृती झाली. पण एखाद्याला वाईट करून, एखाद्याचं वाईट करून, एखाद्याला ओरखडे काढून, मारून ज्याला आनंद मिळतो, ही विकृती आहे. आता विकृत माणसाचं चालणं वेगळं, तसं लंगडत किंवा वेगळ्या ह्याच्यानं चालेल. विकृत माणसाचं बोलणं सुद्धा विकृत असणार, हालचाली विकृत असणार, त्याचे शब्द, हावभाव सगळ्याच विकृती. तशा एक विकृत माणसाचं किंवा ते वसंतराजची भूमिका माझ्या वाट्याला आलेली होती. उदाहरणादाखल मी प्रयत्न करत होते त्या भूमिकेत जायचा. आता हे 2 रोल एवढ्या वेगळ्या ह्याचे होते. गमत म्हणजे त्या भूमिकेत सुद्धा बऱ्यापैकी कौतुक झालेलं होतं. आमचे एक म्हणजे ज्यांची ती नाट्यसंस्था आहे, इचलकरंजीला ज्यांनी ती नाट्यसंस्था स्मृतिगंध कला अकादमी, ज्यांनी तेवढ्या हरवंदरीपणाने, जेवढ्या प्रामाणिकपणानं त्यांनी सगळं शिवधनुष्य म्हणायला पाहिजे पेललंय. खरं तर सांगू काय, हे जर मध्यवर्ती जो माणूस असतो, हा माणसाला सगळी कसरत करावी लागते. या सगळ्या माणसांना एकत्रित एकसंघ ठेवण्याचं काम हा माणूस करत असतो. सगळ्यांची मूड सांभाळायचे, सगळ्यांच्या सगळ्या जणांना तसं सांभाळायचं कार्य जर त्यानं केलं, तर हा एकाकांबी तंबू सांभाळत, नाहीतरी होत नाही. त्याला अत्यंत संयमी असायला लागतात. तर ते एक लक्ष्मण पाटील म्हणून, लक्ष्मणराव पाटील, ते डीकेटीला इंजिनियर आहेत आणि ते लेक्चरर आहेत, ते इंजिनियर आहेत ते आणि ते लेक्चरर आहेत. तर त्यांची स्मृतिगंध कलाकार होईल तेवढ्या ह्यानं त्यांनी ताकदीने पेललेली होती. आणि त्यांचे वडील म्हणजे इचलकरंजीला तशी चोखंदळ माणसं भरपूर आहेत, सगळ्याच जणांची दाद मिळायची. पण त्या वडिलांनी जी मला असं एक दाद दिलेली होती, त्यांनी
हे बघितलंय म्हणजे प्रत्येक भूमिकेला ते तेवढं सराहायचे, तेवढ्या ह्यानं येऊन ते सांगायचे मला, "अरे यार मत्स्यगंधा भीष्म तुम्ही काय टॉप केलं डॉक्टर. तुमची पर्सनॅलिटी त्याला शोभणारी आहे, पण तुम्ही त्याला त्या भूमिकेला तेवढ्यावर न नेता तुमच्या प्रत्यक्ष तेवढ्या ह्यानं न्याय दिला." आणि त्यांनी ते सुदामात बघितल्यानंतर तेवढ्या ह्यानं ते पळत-पळत येऊन मला भेटलेली होती, की सुदामा एवढा दीनवाणा, तुम्ही तर राजाची भूमिका होती आणि इथे दीनवाणा एवढ्या. अशा एखाद्याची दात जी असते तिची आम्ही नकळत वाट बघायला लागतो. तसं एक कुटुंब दिल्लीला सुद्धा यायचं. पण हे मुद्दाम इचलकरंजीला हे सांगतो, की त्यांना हे माझं हा अबोगीतला रोल सुद्धा त्यांनी ते एवढ्या ह्याने त्यांनी मला येऊन मिठी मारली, जवळ घेतलेलं होतं, थोपटलं होतं आणि ते मला म्हणाले, की "अरे एवढं हे तुम्ही एक भीष्म केलेला होता, तो एक वेगळी एक भूमिका होती. ही सुदामाची दीनवाणी भूमिका होती आणि व्हिलन एवढं विकृत ही भूमिका तुम्ही एवढ्या ताकदीनं म्हणजे सगळेजण एवढी अशी विचित्र नजरेत तुमच्याकडे घाबरून बघत होती. असं तुम्ही घाबरण्यासारखी भूमिका ही खरंच म्हणजे मला खूप आनंद झाला त्यांना त्यांची हे बघून. हं, तर ती जी भूमिका होती, प्रयत्न करतो त्या भूमिकेत जरासं जाण्याचा आणि ती वसंतराज म्हणून ती भूमिका आहे. वसंतराज एक विकृत माणूस आहे तो. हं. शहरातला श्रेष्ठी असतो त्या गावातला. पूर्वी राज्य असायची. त्या राज्यातला तो श्रेष्ठी म्हणजे सगळं त्याच्या अंडर तो महत्वाचा मुखिया असतो गावाचा. आणि सगळीकडे त्याचा सन्मान तेवढा. पण तो विकृत असतो. भरमसाठ पैसे असलेले, संपन्न असतो तेवढा. त्यामुळे गावच विकत घेतल्यासारखं तो तेवढ्या ह्यानं सगळ्यांच्या बरोबर तशा उर्मटपणानं आणि मस्तीनं असं वागत असतो. सगळ्या जणांनी आपल्याबरोबर तेवढ्या ह्यानं घाबरून राहिलं पाहिजे अशी त्याची एक धारणा असते. आणि प्रत्येक गावात अशी एक नाचणाऱ्या आणि गायिका अशा आणि गणिका असं ज्यांना म्हणतो, त्यांचं एक असं केंद्र असतं, तसं एक केंद्र असतं आणि त्यातली गणिका एक जी असते, गगनगंधा नावाची एक अत्यंत सुंदर गणिका असते. पण या गणिका तशा शीलवान नाहीयेत. पण ही अत्यंत शीलवान आणि अत्यंत चारित्र्यवान आणि राहिलेली आणि अत्यंत सुंदर आवाजाची अशी असते. अजून ती 16च्या असते, 16 वर्षाची असते. पण हा एकदा त्या गावाचा त्या राज्याचा जो राजकुमार असतो, तो राजकुमार एकदा मृगयासाठी बाहेर गेलेला असताना त्याच्याकडनं एका ऋषींचा असा अपमान होतो आणि ते ऋषी त्याला शाप देतात. एका म्हणजे तुझा मृत्यू एका गणिकेच्या चारित्र्यात मी दडवतोय आणि तिचं चारित्र्य जर हनन झालं, तिचं चारित्र्य जर कोणी हनन केलं, तर त्यानंतर तिसऱ्या दिवशी तुझा मृत्यू होईल. हं, हं. मग तो माफी मागतो त्यांची मायाने चुकून हे झालेलं आहे महाराज त्या ऋषींची माफी मागतो. माफी मागितल्यानंतर ते त्याला उशाप देतात, पण तो उशाप सुद्धा फारसा उपयोगाचा नसतो. ते म्हणतात, "जर तुला हे कळालं, की ती गणिका जर तुला सापडली आणि त्या जर गणिकेचं जर 3 दिवसाच्या आत जर तिला जर नरडं दाबून जर ठार मारलंस, तर तुझा जीव वाचेल, पण तिचा जीव जाईल" म्हणतो. राजपुत्राला असं करणं काही शक्य नसतं. तरी सुद्धा ते ऐकून त्याच्याकडे दुर्लक्ष करून तो जातो आणि नंतर योगायोगानं त्या गणिकेचं ते हे शोधलंच पाहिजे म्हणतात, की त्याचा जो विदेशक असतो तो म्हणतो, "ह्याला शोधलं पाहिजे. ही गणिका जर सापडली तर खरं आहे ना. ती जर नाही सापडली तर ती कधी ह्याचा मृत्यू होईल काही कळणार नाही. तिचं चारित्र्य भंग आणि गणिका आहे ती, तिची चारित्र्य कधीही भंग होऊ शकणार." मग ते तिला शोधून काढतात. त्या गावातली ती योगायोगाने त्यांना सापडते आणि त्याचं चित्र यांनी दिलेलं असतं. चित्र दाखवलेलं असतं यांनी आणि ते चित्र घेऊनच हा सगळीकडे फिरत असतो आणि त्याला ती गणिका तिथे दिसते. तिचं नाव गगनगंधा. तर त्या गगनगंधेचं चारित्र्य हनन करायसाठी तो वसंतराज टपलेला असतो आणि आता त्या वसंतराजाचा प्रसंग आहे. त्या वसंतराजाला ती म्हणजे त्यांच्याकडची जी पद्धत असते त्यानुसार गावाच्या श्रेष्ठीला ती पहिल्यांदा तिला दान करणार ना, म्हणून त्या गगनगंधेला पहिल्यांदा त्याला सामोरं जायचं असते. कुणाला? त्या श्रेष्ठीला. आणि त्या आधीचं तिला काही माहिती नसते. पण त्याच दिवशी योगायोगानं तिला खिडकीतनं हा राजकुमार दिसतोय आणि ती त्याच्या प्रेमात पडते. आणि ती म्हणते, "आता मी कुणाला असं हात लावायला देणार नाही." आणि हा विकृत असतो. तर त्याची हो. ती भूमिका मी प्रयत्न करतो. तुम्हाला ज्यावेळेला मी हे सांगतोय त्यावेळेला मी सुद्धा एक त्या भूमिकेत जाण्याचा प्रयत्न करतोय. वसंतराजाच्या. वसंतराज एक विकृत श्रेष्ठी आहे शहरातला म्हणजे मुखिया. तसं घुबडाचे आवाज म्हणजे शांत बसला, आनंदात असला, की तो घुबडाचे आवाज काढत असतो. हं, हं. सारखं म्हणजे शांत बसल्यानंतर काहीतरी वेगळा आवाज तो तोंडानं घुबडाचा आवाज काढत असतो. अच्छा. तर आता त्याला त्या गणिकेला भेटायला किंवा गणिकेसाठी त्याला बोलावलेलं आहे. त्याला आमंत्रण देऊन बोलावले आणि तो तिथे येतो. आणि त्याला तो पहिला मान मिळणार असतो. गगनगंगेच्या सौंदर्याची तारीफ त्यानं सगळीकडे ऐकलेली असते. त्याने गगनगंगेला प्रत्यक्षात बघितलेलं नसतं. पण तिच्या सौंदर्याची शहरात खूप तारीफ असते आणि ती त्यानं ऐकलेली असते.
तर तो त्या गणिकेच्या महालात त्या ठिकाणी आलेला आहे आणि त्याला अक्षरशः तो उतावळ झालेला आहे. ती गगनगंधा एकदा ती कोण आहे ती एवढी सौंदर्यवान, तिचे रूप सौंदर्य आपण बघायचं एकदा म्हणून. मग आता तो आलेला आहे. गगनगंधा वा 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 बहुत छान बहुत छान. कुठं आहे कुठे गगनगंधा आहा आहा आम्ही आम्ही बहुत बहुत व्याकुळ झालो. त्या सौंदर्याचा बाजच काही म्हणे मोठा मोठा बहुत छान आहे असं म्हणतात. तिच्या सौंदर्याची वाखाणणी होते म्हणे. श्वासोच्छ्वास कसे वर खाली खाली एखादी झाडाची फांदी आलावी ना तो चालतोय. डोळे कसे इकडून तिकडे इकडून इकडे. एखाद्या चुकलेल्या वासराला गाय शोधते ना तसे तिला निरखताय. गगनगंधा वा 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 आहा आहा हम्म, 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 हम्म. 1000 मोहरा सोन्याच्या आहेत. हम्म, 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 हम्म. सद्दीपणाचे फासे टाकून या इवल्याशा सुंदर सुंदर मानिनीला असं काही जबरदस्त जखडून टाकलं पाहिजे की कोळ्याच्या जाळ्यातली जणू काही मक्षिकाच. माझा घनघोर असा मानभंग करणारी ही 16 वर्षाची चंद्रिका मसाल्याच्या बुडल्याप्रमाणे तिखट आहे. तेव्हा हिचा सूड घेतलाच पाहिजे. पण हसते 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 एखाद्या काळ्या कुठ्ठ ढगाप्रमाणे हिला जखडून मगच पुढला डाव साधा. गगनगंधे तू मला फार फार आवडते. आहा वा 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 बहुत छान बहुत छान. हम्म, हम्म. एक खूप वर्षानं एवढं पटकन त्याच्यात दादांनी तरी सुद्धा कितपत हे झाली मला माहिती नाही. खूप अप्रतिम झाली सर. आणि खरं तर अजित रानडे सरांना मी खूप धन्यवाद सांगेन की त्यांनी हा प्रश्न विचारल्यामुळे आम्हाला ही एक आगळी-वेगळी भूमिका बघायला मिळाली. विलन अशी भूमिका. आणि तुम्ही सर्व लहान गोष्टी इतक्या सहज आणि उत्कृष्टरित्या समजून सांगता ना सर, की आमची अभिनयाकडची ओढ आणि इंटरेस्ट वाढत चाललाय. तर एक प्रश्न होता आपल्या प्रेक्षकांकडून. सुनीता दुबळ असं त्यांचं नाव आहे. आणि त्यांनी विचारलंय की विल यू जॉइन ऍक्टिंग इन फ्युचर? मायसेल्फ या. फ्युचर मध्ये मी आणखी ऍक्टिंग जॉईन करणार काय म्हणून. हो. जॉईन करायला मी सोडलेलं कुठे आहे. ऍक्टिंग तसं एक पॅशन म्हणून किंवा आवड आहे ना माझी ती. त्यामुळे ज्या ज्या प्रसंगाला ज्या ज्या क्षणाला मला तसा वाव मिळतो किंवा संधी मिळते त्या मी त्यात घुसणारच आहे ना. घुसणार. आता अर्थात रिटायर झाल्यानंतर मला जास्त संधी तशी त्याच्या शोधात आहेच मी. पण आता परत इचलकरंजीला जाऊन ते स्मृतिगंधा आम्ही जॉईन करावं असं एक म्हणतोय. नाहीतर मग कोल्हापूरला एक प्रतीक थिएटर्स म्हणून आहे तिथं मी परत हे करायचा प्रयत्न करतोय. म्हणजे इच्छा तर आहे. आता बघूया सगळे. आता तुम्हाला माहिती असेल की कोविडमुळे सगळं अवघड विस्कळीतच झालेलं आहे. तरी सुद्धा करेन मी जॉईन. ते तर करेन किंवा स्वतः तरी इथे एक संस्था करून आपण एक करावं असं वाटतंय. चालेल. तर तुम्हाला अजून थोडासा जर त्रास दिला आणि एक शेवटचा आणि खूप लाईट प्रश्न विचारला तर चालेल का? नक्कीच चालेल. विचारा की त्यासाठी तर मी आहे. येस.
तर तुमच्या नाटकातल्या काही आठवणी किंवा गमती-जमती स्टेजवरच्या, एखादी गोष्ट विसरली आहे आणि तेव्हा असं काहीतरी गोंधळ हां, हां. उडालाय. तर अशा काही गमती-जमती तुमच्या नाटकातल्या आम्हाला सांगाल का? हं. गमती-जमती अशा घडतच असतात नाटकात, बऱ्याच वेळेला घडतात. तशा खूप गमती-जमती आहेत, पण काही-काही अशा अगदीच वेगळ्या पद्धतीने झालेल्या, वेगळ्या झालेल्या. एक म्हणजे आता आम्ही अ, असाच हा देवदिना घरी गेलो देवदिना नाही एकच प्यालाचा नाट्यप्रयोग ज्यावेळेला आम्ही इकडे असं नेलेला होता कुठेतरी कराडला किंवा बहुतेक कराडला नाट्य यशवंतराव चव्हाण कोणती तिथं होता आमचा नाट्यगृहात होता. त्यावेळेला असं झालेलं होतं की ऐन वेळेला ती शास्त्रीची भूमिका करणारा होता. त्याला काहीतरी म्हणजे पडला तो त्याला पाय मुरगळला म्हणजे बऱ्यापैकी लागलं. त्याला तिथे स्टेजवर जाणं शक्य नव्हतं. शास्त्रीची म्हणजे आर्य मदिरा मंडळातली भूमिका होती ती. त्यावेळेला ती एक शास्त्री बुवांची भूमिका असते. ती भूमिका करायला आमच्याकडे एक दुसरे एक शिंदे सर म्हणून ऐन वेळेला त्यांना उभं केलं. हं, आता हं. त्यांना ते योगायोगानं आमच्याबरोबर त्यावेळेला आलेले. त्यामुळे त्याला नाटकातले डायलॉग सुद्धा त्यातलं काही माहिती नव्हतं. मग ते सगळे अच्छा. डायलॉग ते लगेच लिहून काढले एका कागदावर आणि आर्य मदिरा मंडळात दारू प्यायला सगळे बसणार होते भोवती असे सगळेजण. मग त्याने काय केलं होतं ग्लास त्या दारूनं म्हणजे ते एक सरबत किंवा आता थम्स अपमध्ये पाणी ओतून असं ठेवलं जातंय. दारू म्हणजे काही दारू नसते. मग ते ग्लास असा भरलेला ठेवलेला होता आणि कागदावर लिहिलेला तो कागद खाली ठेवलेला होता. आणि कागद खाली ठेवलेला आणि तो ग्लास ठेवलेला, तो ग्लास त्यानं असा हातभाव दारू पिला मग मी असं असं काहीतरी म्हणायला गेल्यानंतर त्या दारूला हात लागला आणि तो ग्लास त्याच्यावर सांडला. आता सांडल्यानंतर डायलॉग सगळे गेले त्यात. कसं काय म्हणणार आता त्याचे डायलॉग सगळे कसे करणार? मग आमच्यातले जे तळीरामाची भूमिका करणारे होते, त्यांना ते सगळं पाठ होतं ना नाटक. मग त्यांनी, "हां, शास्त्री बुवा म्हणजे मग तुम्हाला असं म्हणायचंय तर?" असं म्हणून ते डायलॉग घेतले. अशा प्रकारे हे करायला लागतं किंवा आता हा एक पाठ झाला किंवा इतर आता गमतीचा भाग म्हणजे अं, माझ्याच ह्याच्या वेळेला घडलेला एक देव दिनाघरी धावल्याचा प्रसंग होता. हं, हं. देव दिनाघरी धावल्यामध्ये एका म्हणजे चोपडीत राहणारा दीनवाणा कोण सुदामा आहे. हं, हं. तर एकदा हे श्रीकृष्ण आणि रुक्मिणी त्याच्याकडे राहायला येतात आणि अर्थातच त्यांच्याबरोबर नारद सुद्धा नारद मुनी पण आलेले. त्याला ते राहायला आल्यानंतर एकदा काय होतंय सुदाम्यानं त्याच्याकडे झोपडीत त्याला जागा कुठे असणार आहे जास्त. त्यामुळे त्यानं रुक्मिणीला ह्याला श्रीकृष्णाला आपल्या तिथं घरात झोपायला दिलेलं असते थंडीच्या वेळेला हं, आणि हं. हा बाहेर झोपलेला असतो. आणि बाहेर झोपलेला असताना थंडीची वेळ आहे. रात्रीची वेळ आहे. त्याच्याकडे पांघरूण सुद्धा तेवढंच असतं जे पांघरूण त्यानं कृष्णाला दिलेलं असतं. याला पांघरूण पण नाही आहे. आणि त्याची बायको पतिव्रता सरस्वती नाव तिचं. हं, हं. ती त्याचे पाय दाबत बसते. आता गंमत म्हणजे कशी आहे, की एकतर ती मध्यरात्रीची वेळ, रात्रीची वेळ. हं, हं. त्यात ते थंडीचे दिवस साधारण. थंडीच्या दिवसात अशा रात्रीच्या वेळी कोणतरी असतं ते आणि ते गाणं त्यावेळेला एक गाणं आहे, ते म्हणजे संगीत नाटक आहे, त्यात गाणीच गाणी असतात. हो. त्यातले कार्तिकाचा मास आहे, थंड पडेले चांदणे म्हणून एक अ, ती रुक्मिणी आणि नारद ह्या दोघांच्या तोंडात ते गाणं, दोघांनी मिळून ते असं गायलेलं गाणं आहे. हं, हं. ते गाणं गात असतात. ते गाणं ते बाहेरच्या बाहेर गात असतात आणि इथे यांना माहिती नाहीये. ते तिथे झोपलेले आहेत. म्हणजे हा झोपलेला आहे आणि त्याचे पाय चेपत्ती ही बसलेली आहे. हां, सरस म्हणजे तुम्ही झोपलेले होतात सुदामा म्हणून. सुदामा म्हणून मी झोपलेलो हं. आणि ती सरस्वती त्याची बायको त्याचे पाय दाबते. आता पाय दाबत असताना बॅकग्राऊंडला हे एवढं तिथं स्टेजवर गाणं चाललेलं आहे आणि ते गाणं एवढं संथ लयीत आणि एवढं सुंदर गाणं आहे ते. म्हणजे अगदी अंगाई गीतासारखं ते गाणं. हं, वेळ हं. थंड आणि अशा वेळेला ते बरं गाणं आता संगीत गाणं, संगीत नाटकातलं गाणं. त्यामुळे एक हो. 5-7 मिनिटं ते गाणं चालायचं. एवढं वेळ गाणं चालत असताना ती सरस्वती माझे पाय चेपते. मी झोपलेला आहे आणि डोळे झाकून झोपलेला आहे म्हणजे झोपलेला आहे. डोळे उघडे ठेवून झोपलेलं नाही मी. डोळे झाकून झोपलेलो. मग अशा परिस्थितीत एवढी वाईट अवस्था होती, की ती झोप लागणं मला ते झोप लागायला नाही पाहिजेल आहे, असं मी विचार करायचो. कारण पाय दाबत असताना असं अंगाई गीतासारखं झालं, की डाराडूर झोप लागायची. म्हणजे मला तर ती आणि एवढी सवय आहे, की मला अशा ह्याच्यात आणि त्याच्यात लगेच झोप लागते आणि गाढ झोपतो मी. हो. त्यामुळे मला त्यावेळेला अशी भीती वाटायची कायम, की ह्या प्रसंगात जर मला झोप लागली, तर पुढे मला हलवून उठवणार कसं ती? किंवा लगेच तेवढ्या त्या प्रसंगात जाणार त्यामुळे जागा राहणं अशी त्यावेळेला गंमत यायची. दरवेळेला मला ते त्या प्रसंगाला अगदी मी घाबरून असायचो, की मला झोप लागता कामा नये. पण हं. लागली होती का खरी अशी नाही, झोप? नाही. झोप लागायला म्हणजे ते सरस्वतीला पण मी सांगून ठेवलेलं होतं, की बारीक टोचल्यासारखं मला दाबत राहते. ते पायाला टोचलं पाहिजेल आहे मला. मी हं. जागा राहायला पाहिजेल. म्हणजे झोप लागून चालणार नाही. त्यामुळे तशी झोप लागायला नाही आली.
पण झोप लागू शकते. मात्र तो प्रसंग जसा तेवढ्या ह्याच्यात झोप लागायची आणि मला एरवीच्या वेळेला आम्ही तालमी करत असताना मात्र कधी-कधी मला अशी झोप गुंगी आलेलीच असायची. आता झोप लागणारच. पण त्यावेळेला आपण इतर डोळे उघडे ठेवून सुद्धा झोपल्याचंही करू शकतो. असं वाटतं ना. हं. आणि तुम्ही म्हणालात, की म्हणजे काही पार्ट्समध्ये तुम्ही पहिल्या पार्टमध्ये समजा ॲक्टिंग केली, मग दुसरा पार्ट समजा नाहीये, पण तिसऱ्या पार्टमध्ये तुम्ही परत ॲक्टिंग केली. असं एका वेळी अशी 2 ॲक्टर्सला तुम्ही हे केलं. तर हं, तेव्हा पण आता ते 2 ॲक्टर्स वेगळे असल्यामुळे त्यांचा मेकअप किंवा हे सुद्धा वेगळं असणार. हं. त्यावेळेला अशी काही गडबड व्हायची का? की विग राहिला किंवा चप्पलच राहिली किंवा काहीतरी इन्स्ट्रुमेंट झाले, राहिलं? झाले, झाले, झाले. अगदी ह्याच गोष्टी झालेल्या आहेत. म्हणजे आता ते सुदाम्याचा जो रोल केलेला होता की नाही, दिल्लीला मी सुदाम्याचा म्हणजे दिल्लीला हे देव देण्याकरी जायला स्पर्धेला नेलेलं. हं, हं. त्या स्पर्धेला हे नाटक नेलेलं असताना तिथं मात्र असंच झालेलं होतं ते विगचं. विग राहिलेलीच होती. तिथं कसं झालेलं होतं, ते आमचे धामणीकर म्हणून सर यायचे ते वेशभूषेला होते. वेशभूषेला आणि रंगभूषा म्हणतात त्याला. हं, हं. आता रंगभूषा करत असताना त्यांनी ऐन वेळेला मेकअप म्हणजे आता संध्याकाळी नाटकाचा प्रयोग आहे आमचा आणि 6 वाजता मेकअपला मी बसलेलो होतो. तर मी स्टेजवर पहिल्यांदा स्टेजवर सुरुवातीपासूनच स्टेजवर ना, सुरुवातीला मी त्या म्हणजे स्टेजवर माझीच एंट्री होती. त्यामुळे पहिल्यांदा माझा मेकअप. मेकअपला बसलोय, तर त्यानं जो विग आणलेला होता, तो चुकून दुसरा आणलेला होता आणि तो विग मला म्हणजे टक्कल आहे ना, सुदामाला टक्कल आणि शेंडी आहे. हो. मग ती विग मला लागेना. विग लागेना म्हणाला, "डॉक्टर तुमचं ते केसांच्यामुळे लागत नाही, जरा केस कापून या." आता हा एक खूप सुंदर त्या ह्याचा तो विनोदाचा भाग आहे. फार छान आठवण करून दिली तुम्ही मला. तर त्यावेळेला आता ते पहाडगंज म्हणून आहे, गावाबाहेरचा एरिया आहे तो दिल्लीतला. तर तिथं पहाडगंजला मी त्या ह्याच्यासाठी केस कापायला त्यावेळेला म्हणजे केस कापायचं दुकान शोधण्यापासून तयारी. गावाबाहेर तिथे कुठेही दुकान-बिकान तर जवळपास नव्हतीच. मग एका ठिकाणी एका कोपऱ्यावर वळणावर बाहेर जे ओपनला बसणारे जे असले हे असतात ते केस करतात ते काय नावी, ते तिथं बसलेले होते. आणि जुने ना म्हणजे तसल्या प्रकारचे ते नावे. तिथं कोणतरी जाणारे-येणारे पांचस्त वाटसर असे जाता-जाता दाढी-बिडी करून जाणारे असे होते. आता त्याच्याकडं मी ऐन वेळेला केस कापायला गेल्यानंतर संध्याकाळी दिवस मावळायची वेळ आलेली. मावळलेलाच दिवस, अशा वेळेला मी तिथे गेल्यावर अंधार पडलेला. आता तो गुंडाळायच्या तयारीत होता. त्याला गिराईक मी सापडल्यानंतर त्यानं ठीक आहे कापतो म्हणाला. तिथंची जुन्यात लडबडणाऱ्या अशा उंच खुर्च्या असायच्या, हं, हं. नव्याकडे असतात तशी ती उंच खुर्ची लाकडी. त्याच्यावर मला असं चढून बसायला लागलं. लगेच पळत-पळत मला मेकअपला परत जायचं होतं. मी बसलो, "केस कमी कर बाबा," म्हटलं मला. तर त्यानं केस कमी करताना तुम्हाला आता म्हणाला, "मला दिसणार नाहीये. तर समोर तुम्ही बघत राहा." समोर एक पारा गेलेला आरसा म्हणजे ज्याच्यात आपलं तोंड शोधून बघायला पाहिजे, इथं दिसते का, इथं दिसते का, कुठं? असा तो पारा गेलेला आरसा समोर ठेवलेला आहे त्या टेबलावर. हं, हं. टेबल पण तसं लडबडणारं आणि त्यानं मला सगळ्यात हाईट म्हणजे नंतर माझ्यासमोर एक दिवा ठेवला. दिवा दिला हातात. हा हातात दिवा तुम्ही असं वर धरायला पाहिजे म्हणाला मला म्हणजे मला केस दिसतील. कापायला बरं. आणि ते दिवा म्हणजे ढणढणणारे ते लांबण दिवे असतात की नाही रॉकेलचा तसा ढणाढणा पेटणारा असा दिवा तो. मशालीसारखा दिवा पेटणारा. तो दिवा त्याचं ते कार्बन धूर जे येतो तो नाकात जायला नको. त्या दिव्यानं वारा तिथं बाहेर मोकळ्यात बसलेलं त्या वाऱ्यानं त्या दिव्याची ज्योत जर लागली तर माझे केस जाणार आहेत. हे सगळ्याची हे धरून मी तो दिवा धरून राहिलो आणि ते अशा प्रकारे केस कापून घेतले. तर असा गमतीदार प्रसंग त्यावेळेला घडला होता. ते म्हणजे तसा तो दिवा धरून त्यानं ते केस कापले आणि मी परत गेलो. परत त्यानं म्हणाला, की "अजून तू वीक बसत नाही आणि केस कापा." मी परत पळत-पळत आलो. त्याला म्हटलं ते अजून गुंडाळायच्या तयारीतच होता. परत आलो, परत केस काप. दुसऱ्यांदा मी गेल्यानंतर सुद्धा त्याला ती बसली नाही वीक. म्हटल्यानंतर मी नाद सोडला, आता काय करायचं असा मला प्रश्न पडला. पण योगायोगानं गोवा हिंदू असोसिएशन म्हणजे गोव्याचे एक कलाकार मंडळ आहे. त्यांचा दुपारी नाट्यप्रयोग झालेला होता आणि त्यांच्याकडे ते माझ्या मापाची एक वीग मिळाली योगायोगानं आणि तो प्रसंग सॉल्व्ह झाला. नाहीतर आम्ही एक टोपी घालून प्रयोग करायचं असं ठरवलं होतं, कानटोपीसारखी घालून. हं, हं. पण वीग मिळाली. पण असे प्रसंग घडतात. म्हणजे प्रचंड असा ह्याचा प्रयोग हे घडलेला होता. आता करायचं काय हा प्रश्न आलेला होता. मिळाली ती वीग. हो. छानच गमती-जमती म्हणजे. हं. आणि छान वाटलं. हं? काही नाही काय? बोला, बोला. काही नाही. हा असा प्रसंग घडलेला होता. हं, हं. अं, एकदा त्या देवदीनगरी धावल्यालाच प्रसंगाच्या वेळेला एकदा असा एक प्रसंग देवदीनगरी धावलाचा मगाशी मी म्हणालो तुम्हाला. त्यात एक माझा प्रसंग आहे. म्हणजे मी ज्यावेळेला द्वारकेत श्रीकृष्णाला भेटायला जातो. श्रीकृष्णाला भेटायला मी जातो त्यावेळेला द्वारकेत त्याच्या महालात जातोय मी. आणि त्याच्या महालात जात असताना मी माझी चप्पल जी आहे ती बाहेर उमऱ्यातनं तिथे येऊन तिथे काढून ठेवतो बाहेर. आणि मी त्या भूमिकेच्या ह्याच्यात त्या गडबडीत काय केलं होतं मेकअप-बिकअप आपल्याला तिथे धावपळ असते सगळं मेकअप केलेला असतो. ते ड्रेपरी बदललेली असते. अशा ह्याच्यात आपण तेवढ्या पळत-पळत मी त्या भूमिकेत ऐन वेळेला आत एंट्री घेतली. त्यावेळेला मी ते खडावा बाहेर आणलेल्याच नव्हत्या.
खडावा माझ्या तिथे बाजूलाच कुठेतरी राहिलेले होते. आणि त्यात असा प्रसंग आहे की मी सगळं झाल्यानंतर ज्यावेळेला परत जायला निघतो त्यावेळेला श्रीकृष्ण त्याचं सगळं सर्वस्व काढून घेतो. त्याच्याकडे ते आता खडावाच तेवढे राहिलेले असतात. तू जाताना श्रीकृष्ण त्याला म्हणतो, सुदाम्या तू चाललायस खरा, पण मला तुझी एखादी आठवण देशील काय? तर सुदामा म्हणतो, अरे सगळंच तुझं आहे, तू काही माग माझ्याकडे मी देणार. मग तुझ्या ते खडावा मला ठेवून जाशील काय म्हणते. आता त्याला तिथनं चालत जायला लागणार असतं. परत आपल्या राज्यापर्यंत त्याला सगळं चालत जायला असतं. रात्रीच्या वेळेला चालणार असतं. पण तरी सुद्धा तो मागतो आणि हा त्या खडावा तिथे काढून ठेवायला, तर काढून ठेवलेला खडावा त्याला देणार. आता ज्या वेळेला मी तिथे जातो त्यावेळेला ऐन वेळेला ते खडावा मागून त्यानं मागितल्या बरोबर मागं सगळी पळधाव झाली. कारण मागं सगळ्यांचं लक्ष असते ना, बॅकस्टेजला सगळेजण बघत असतात काय काय. आणि त्या प्रॉपर्टीमध्ये खडावा मी तिथे काढलेल्या नव्हत्या. आता मी खडावा कुठला नेणार? बरं बाहेरचं कुठली तरी चप्पल आणून चालणार नाही. खडावाच पाहिजे होता. त्या खडावाच पाहिजे. हो. पायाजवळ ठेवणार होतो. झालं ऐन वेळेला सगळ्या जणांनी भागं धडपडत आणि मला आठवलं की आता माझ्याकडे खडावा नाहीये. मग मी श्रीकृष्णाकडे बघत, श्रीकृष्णा सगळं तुझंच आहे असं म्हणत त्याच्यात एवढा वेळ घालवला. पूर्ण तसं चालत चालत हळूहळू तिथपर्यंत जाईपर्यंत ते खडावा येतात का मी बघितलं आणि नशिबानं त्या मागे त्याला खडावा सापडल्या आणि त्या खडावा आणून त्यांनी तिथे ठेवल्या. लगेच मी ते खडावा उचलून आणून त्याला श्रीकृष्ण आहे तुझ्याच आहे म्हणून ठेवला. तर असं प्रत्येकानं तेवढ्या ह्यानं राहायला लागतं. अलर्टनेस महत्वाचा आहे. मागं सुद्धा सगळेजण अलर्ट होते म्हणून बरं आहे. नाहीतर आता हा प्रसंग त्यावेळेला तो काय म्हणतो प्रवेश संपत आलेला होता ना, त्यामुळे जरा डिले होतात. प्रवेश संपलाय आता काय लास्ट डायलॉग झाला. पण ते लक्षात आल्यामुळे त्यांच्या की अरे चप्पलीच्या खडावा राहिल्या ते बरं झालं. मला पण लक्षात आलं ते खडावा आल्या. एक एक जण तितकंच ऍक्टिव्ह होतं ग्रुपमधलं आणि तितकंच प्रत्येकाचं लक्ष असल्यामुळे काहीही प्रसंग आला तर तो नक्कीच आपण करू विभागून शकतो. जातो. प्रसंगाशी एकरूप राहतो. हो. अगदी. अगदी प्रॉम्प्टर सुद्धा त्याच्याशी तेवढे एकरूप राहायला लागतात. प्रॉम्प्टिंग करत असताना त्यांना प्रत्येक अँगलला ते असे थांबलेले असतात की ज्या ठिकाणावरनं आपला जो म्हणजे आतला कलाकार आहे तो तिथे जवळपास असेल. प्रॉम्प्टिंगची गरज लागू नये अशीच आम्ही नाटकं केली. कधी पाठांतर कोणाचं चुकलं नाही. पण कधी काळी जर लागली तर असावी म्हणून प्रॉम्प्टर ठेवलेला असतो आणि प्रॉम्प्टच असावा लागतो प्रॉम्प्टर. खरंय. याला पुढचं वाक्य कुठलं आहे आणि कधी सांगायला पाहिजे, कुठं टच करायला पाहिजे, त्यामध्ये पॉज किती आहे कळायला पाहिजे. एखादा पॉज जर दीर्घ झाला तर त्याच्या लक्षात येणार की राईटच्या वाढलंय पॉज म्हणजे हा विसरलाय वाटतं. लगेच त्यानं टच केलं पाहिजे. अगदी. खूपच सुंदर गमती-जमती आणि खूप छान कार्यक्रम झाला सर आणि खूप शिकायला मिळालं आम्हाला तुमच्याकडून. तर मला एवढंच म्हणायला आवडेल की स्थानिक पातळीवर कलेचं सादरीकरण करत असताना त्या कलाकारांसाठी अनेकदा पैसा किंवा प्रसिद्धी, मान-सन्मान महत्त्वाचा नसतोच. कारण त्यांनी त्याच्यात असलेल्या कलेला दैवत मानलेलं असतं आणि त्यात त्यांचं कलेबद्दलचं प्रेम, कलेबद्दलची ओढ, आत्मीयता हीच त्यांची जीवन जगण्याची शक्ती असते. आणि हेच आपल्याला डॉक्टर काटकरांच्या कला साधनेतून बघायला मिळतंय. असं म्हणतात की माणसाकडे प्रचंड इच्छाशक्ती, आत्मविश्वास, ध्यास, प्रोत्साहन असेल तर कुठलीही गोष्ट साध्य करणं अशक्य नसतंच. चिकाटी, निपुणता आणि ध्येयाचा ध्यास ही 3 गुणवैशिष्ट्ये आपल्याला डॉक्टर काटकरांकडून आत्मसात करता येतील. नक्कीच. आणि सर आपण आज सगळ्यांसाठीच प्रेरणास्त्रोत आहात आणि आयुष्य जगत असताना जबाबदाऱ्या पार पाडत असताना सुद्धा स्वतःचे छंद जोपासणे, निरागसता आणि सतत काहीतरी नवीन शिकण्याबद्दलची आस्था ह्या गोष्टी इतक्याच महत्त्वाच्या असतात, हे आज आम्हाला शिकायला मिळालं. आणि कल्पकृत्व 2020 ह्या व्हर्चुअल प्रकल्पात आमच्या मराठी कट्टा जर्मनीच्या तुम्ही सहभागी झालात आणि आम्हाला मार्गदर्शन देण्यासाठी तयार झालात. याबद्दल समस्त मराठी कट्टा तुमचा खूप खूप आभारी आहे. मनापासून धन्यवाद. पण मी मुद्दाम उल्लेख करू इच्छितो इथं तुम्ही मला बोलवलं याचा तर मला अतिशय आनंद आहेच. त्याच्याबद्दल मी उपकृत आहे म्हणजे तुमचा आभारी आहे. त्याचबरोबर तुम्ही मला कधीही जर मला असं सांगितलं की याच्यासाठी अगदी फोनवरनं किंवा प्रत्यक्ष असं जरी बोलवलं तरी सुद्धा मी तुम्हाला त्याच्यातला मला हे एवढं आवडतं क्षेत्र आहे की ह्या क्षेत्राच्या विषयी तुम्ही जर कधीही मला प्रश्न विचारलेत तर माझ्याकडं मला जेवढं माहिती आहे तेवढं मी तुम्हाला जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न करेन. आणखीन जर नसेल तर मी माझ्या माहितीच्या स्रोतातून तेवढं जे स्रोत आहेत माझ्याकडे माझ्या माहितीतले त्यातनं सगळं गोळा करून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन.
त्याच्याचबरोबर आज मला मुद्दाम उल्लेख करावा असं वाटतंय तुमचा. तुम्ही जे मराठी कट्टा नावाचं जे इथे एवढी छान संस्था जी तुम्ही नावारूपाला आणलेली आहे, केवढं त्यात एवढ्या ॲक्टिव्ह तुमचं पार्टिसिपेशन असतं सगळ्यांचं, मनापासून जे कार्यक्रम करता. आता आणि एवढ्या ह्यानं तुम्ही जिवंत ठेवलेले सगळ्यांच्या मनातलं एकमेकांच्या विषयी आस्था, एकमेकांचं प्रेम आणि तिथे राहून जर्मनीत राहून सुद्धा तुम्ही ह्यातली मराठी संस्कृती एवढ्या हरवणारीपणाने आणि एवढ्या मनापासून जपताय, त्याच्याबद्दल मला खरंच तुमचं कौतुक करावं वाटतंय. एक संस्था एवढी नावारूपाला येणं, एक संघटना एवढी स्थापन, तेवढे समूह तेवढ्या ह्यानं जपणं, म्हणजे संघटना स्थापणं किंवा आता ही संस्था तुम्ही मराठी कट्टा नावाची संस्था तुमच्यातले एक ते अजित रानडे सर त्यांनी ती स्थापन केली असं म्हणतात किंवा तुम्ही सगळ्या जणांनी एकत्र येऊन त्याच्यात तेवढी नावारूपाला आणलेली आहे. सगळ्यांचा ऑफकोर्स सहभाग आहे. पण जे अजित रानडे हे व्यक्तिमत्व आहे ना, त्याचं ते तेवढ्या ह्यानं हे आहे. कारण हे सगळ्या जणांचं मी मगाशी सांगितलं, की प्रत्येकाचे मूड, प्रत्येकाचे विचार, प्रत्येकाचे त्यांचे इगो ह्या सगळ्या गोष्टी सांभाळायला लागतात. तेवढ्या नम्रपणा, तेवढा सहनशीलता त्याच्यात असेल तर एखादी संस्था टिकते आणि नावारूपाला येते. अर्थात त्याच्यातलं प्रत्येकाचं ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन तेवढंच तुमच्या जबाबदाऱ्या तेवढ्या प्रामाणिकपणानं तुम्ही साध्य करताय. तेवढ्या प्रामाणिकपणानं आता उदाहरणार्थ हे सगळे कल्चरल ॲक्टिव्हिटीज जे तुम्ही केलेले आहेत. हे कोविडच्या एवढ्या अशा वाईट परिस्थितीत सुद्धा तुम्ही सगळ्यांच्या मनातली जी हरवणारी किंवा सगळ्या मनातल्यांची जे त्याचे काय म्हणायचं त्याला जिवंतपणा तेवढा जो त्यांच्यातला राखून ठेवलाय सगळ्यांच्यातला, ती मनापासून सगळी ह्याच्यातनं सगळ्या बाहेर पडलीत ना. विनाकारण याच्यात सगळी वाहवत राहिलेली होती किंवा याच्यानं त्रासून गेलेली होती, घाबरून गेलेली होती. पण यातनं ती सगळे बाहेर आहेत आता. एवढे सुंदर तुम्ही कार्यक्रमाने ठेवलेले आहेत ते. आता हे नाट्य अभिनय ठेवलेला आहे किंवा ते काय ते संगीताचं तुमचं ते काय ठेवलेलं होतं तुम्ही ते म्हणजे सगळे जे कार्यक्रम तुम्ही जे उदाहरण ठेवलेले आहे ते, हे सगळे अतिशय सुंदर म्हणजे त्याचं सिलेक्शन सुद्धा तुम्ही एवढ्या चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. आयोजन त्याचं खूप सुंदर म्हणजे मला कौतुक वाटतंय. तुमचा त्या सगळ्या ह्या कायमस्वरूपी तुम्हाला याच्यात चांगलं काय म्हणतात ते यश मिळू देत. ही नावारूपाला संस्था येऊ देत, भरभराट मिळू देत, अशी मी मनापासून प्रार्थना करतो परमेश्वराकडं. आणि तुम्ही मला इथं बोलवलं त्याबद्दल मी तुमचा या संस्थेचा मनापासून ऋणी आहे, आभारी आहे. जय हिंद. खूप खूप धन्यवाद आणि हे ऐकायला आम्हाला खूपच छान वाटलं आणि तुमच्यासारख्यांचे आशीर्वाद सदैव आमच्यासोबत असतील तर नक्कीच आम्ही उंच भरारी घेऊ. आम्हाला नक्की खात्री आहे त्याबाबत आणि तर इथे आपला हा कार्यक्रम आपण संपवतोय. कारण आता काही प्रश्नही नाही आहेत प्रेक्षकांची आणि परत एकदा धन्यवाद सर की तुम्ही खूप उत्तम कार्यक्रम आमच्यासमोर मांडलात. हे मिसेस अंकिता काटकर तुम्ही एवढे सुंदर प्रश्न विचारले आणि सुंदर तुम्ही आणि तुमचे साकेत काटकर दोघांनी सुद्धा एवढे सुंदर त्याच्यासाठी सगळं तयार केलेलं होतं. एवढ्या चुकून म्हणजे एवढ्या विचारपूर्वक तुम्ही सगळे प्रश्न आणि तयार केलेत. मला त्याचंही तुमचं कौतुक वाटतंय. तसा नाट्याशी मी बऱ्यापैकी संबंधित आहे. तुम्ही त्याच्याशी कितपत संबंधित आहे माहिती नाही, पण तरी सुद्धा तुम्ही त्याच्यात एवढी विचारपूर्वक मांडणी केलेली आहे. त्याच्याबद्दल मी तुम्हाला अॅक्नॉलेज करतो मनापासून. अगदी धन्यवाद. तर मंडळी असे रंगीबेरंगी आणि उत्कृष्ट कार्यक्रम मिस करायचे नसतील तर आमच्या फेसबुक पेजला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि आमच्या वेबसाईटवर, यूट्यूब आणि इंस्टाग्राम सारख्या इतर सोशल साईटवर आम्हाला जरूर फॉलो करा. आज आमच्यात सामील झाल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार आणि परत भेटूच 27 तारखेला बरोबर 12 वाजता अशाच एका क्रिएटिव्ह आणि फन-फिल्ड सेशन सोबत. तोपर्यंत घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.